नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी विथ हिरा या चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्र परीक्षा 2026 म्हणजेच TET 2026 या परीक्षेकरिता सर्वात महत्त्वाचा आणि स्कोरिंगचा विषय म्हणजेच विज्ञान। बघा मित्रांनो, विज्ञान या विषयामध्ये पैकीचे पैकी मार्क्स घेऊ शकतो, कारण कन्फर्मेशन असतं आपल्या यामध्ये। त्यामुळे तुम्ही योग्य स्ट्रॅटेजी वापरली आणि योग्य व्हिडिओज निवडले तर नक्कीच तुम्हाला पैकीचे पैकी मार्क मिळल्याशिवाय राहणार नाहीत। बघा मित्रांनो, TETची एक्झाम 21 जूनला होणार होती, पण एक आठवडा पुढे लांबलेली आहे। एक आठवडा आणखी आपल्याला मिळतोय, पण तरीही मित्रांनो वेळ कमी आहे। तुम्ही त्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओज वारंवार तुमच्या डोळ्याखालून घाला, म्हणजेच तुम्हाला याचा नक्की फायदा होणार आहे। आणि आज आपण या व्हिडिओमध्ये जवळपास 72 प्रश्नांचा खूप मोठा कॉम्बो घेऊन आलेलो आहोत। वेळ मात्र मान्य आहे मला, थोडासा व्हिडिओ लॉंग होतोय, पण तरीही क्वालिटी बेस यामध्ये आपल्याला प्रश्न पाहायला मिळणार आहेत। मी 72 प्रश्न पूर्ण यामध्ये कव्हर केले आहेत आणि अशाच प्रकारचे तुम्हाला प्रश्न पडणार आहेत मित्रांनो। बघा, तुम्ही मागचे जेवढे पेपर्स असतील तेवढे पेपर्स आणि या व्हिडिओमधील प्रत्येक प्रश्न तुम्ही पहा, तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेला मिळणार आहेत पाहायला। त्यामुळे हा जर व्हिडिओ तुम्ही चांगल्या पद्धतीत केला ना, तर तुम्हाला 30 पैकी कमीत कमी 22-23 प्रश्न या परीक्षेत पाहायला मिळतील। 22-23 मार्क तुम्हाला नक्कीच 30 पैकी पडण्यास मदत होईल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न बघा, बर्फ पाण्यात रूपांतरित होताना खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा मित्रांनो, बर्फ पाण्यात रूपांतरित होताना। तर या प्रश्नाचं उत्तर आहे उष्मा शोषला जातो आणि तापमान स्थिर राहते। ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे। दुसरा प्रश्न मित्रांनो, संगणन कंडेन्सेशन या प्रक्रियेचे योग्य वर्णन खालीलपैकी कोणते आहे? आता यामध्ये बघा, आपल्याला संगणन प्रक्रिया कशी आहे आपल्याला माहिती आहे। कशी बरं? तर वायूचं रूपांतर हीट म्हणजेच मायनस हीट म्हणजेच काय, तर थंड केल्यास कशात रूपांतर होतं वायूचं? मग रूपांतर होतं द्रवामध्ये। कशात? द्रवामध्ये रूपांतर होतं। हे झालं पहिलं। आता हे जर आपण जर बघितलं ह्या प्रश्नाच्या रिलेटेड, म्हणजे याचं झालं बघा संगणन। काय झालं? याचं संगणन झालं। तर पण संगणन झालं तर ऑप्शनमध्ये कोणत्या दिसते आपल्याला? तर वायूला आपण थंड केलं तर द्रवात रूपांतर होतं। ऑप्शनमध्ये काय? तर आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे बघा ए नंबरचं। आता हे झालं याचं म्हणजे संगणनचं झालं। आपण जर पुढचं जर बघितलं याच्यानंतरचे अजून 4-5 जर आपण बघितले तर बघा, द्रवाला जर आपण थंड केलं तर त्याचं रूपांतर स्थायूमध्ये होतं। त्यालाच आपण काय म्हणतो? गोठण, बरोबर आहे। त्याच्यानंतर स्थायूला आपण जर हीट केलं प्लस हीट गरम केलं तर त्याचं रूपांतर द्रवामध्ये होतं। त्यालाच म्हणतात आपण द्रवण म्हणतो। आपण याला काय म्हणतो? द्रवण म्हणतो। त्याच्यानंतर बघा, द्रवाला जर आपण काय केलं? हीट केलं, गरम केलं तर त्याचं रूपांतर कशात होतं मित्रांनो? वायूमध्ये रूपांतर होतं। कशात? वायूमध्ये। आणि त्यालाच म्हणतात बाष्पन। काय म्हणतात? बाष्पन। आणि त्यापुढं बघा, स्थायूला आपण जर थंड केलं मायनस हीट थंड केलं तर त्याचं रूपांतर कशात होतं मित्रांनो? वायूमध्ये होतं। त्याचं रूपांतर वायूमध्ये होतं आणि यालाच म्हणतात संप्लवन म्हणतात। आणि बघा, यालाच म्हणजे वायूमध्ये होतं म्हणजेच याचं रूपांतर कशात होतं? वाफेत रूपांतर होतं। आणि हे तर पाहिलं आपण, वायूला जर आपण थंड केलं तर त्याचं रूपांतर द्रवामध्ये होतं, त्याचं संगणन होतं। आणि आपल्याला प्रश्न हाच विचारलेला आहे, संगणन या प्रक्रियेचे योग्य वर्णन खालीलपैकी कोणते? तर याच्यात सांगितलं वायू उष्मा उत्सर्जित करून द्रवामध्ये रूपांतर होते। ऑप्शन नंबर ए याचं करेक्ट उत्तर आहे। आता द्रव उष्मा शोषून वायूमध्ये रूपांतर होतं। दुसरं जर आपण सेकंड ऑप्शन बघितलं तर द्रव आहे आणि त्याच्यामध्ये वायूमध्ये रूपांतर होतं, तर हे बाष्पनमध्ये येतं, हे या प्रकारामध्ये येतं। आता घनन पदार्थ थेट वायुरूपात रूपांतर होते। मग वायुरूपात रूपांतर होते म्हणजेच काय? तर याच्यामध्ये स्थायूमध्ये होतं, म्हणजे स्थायूचं वायूमध्ये रूपांतर होतं म्हणजे संप्लवनमध्ये आहे। आणि या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ए ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन।
तिसरा प्रश्न बघा, पाण्याचे असामान्य वर्तन म्हणजे काय? असामान्य वर्तन विचारलं मित्रांनो इथं, असामान्य वर्तन. आता त्या अगोदर पाण्याबद्दल मी 2 गोष्टी सांगते. पाण्याबद्दल काय तर बघा, आपल्याला माहिती आहे 4 डिग्री सेल्सिअसला पाणी काय होते? अंकुचन पावते. सर्वात जास्त अंकुचन पावते. सर्वात जास्त अंकुचन पावते 4 डिग्री सेल्सिअसला. म्हणजेच काय तर मॅक्झिमम डेन्सिटी किती आहे? 4 डिग्री सेल्सिअस एवढी आहे. आणि 0 डिग्री सेल्सिअस ही काय तर मिनिमम डेन्सिटी आहे. मिनिमम डेन्सिटी आहे पाण्याची. बरोबर आहे, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच 4 डिग्री सेल्सिअस झाल्याच्या नंतर ते अंकुचन पावते मॅक्झिममली आणि 0 डिग्री सेल्सिअसला मिनिमम त्याची डेन्सिटी आहे. आता ऑप्शनमध्ये जर आपण गेलो तर पाणी तापवल्यावर प्रसरण पावते आणि थंड केल्यावर अंकुचन पावते. बिलकुल नाही. जर बी नंबरचं ऑप्शन बघितलं, 0 डिग्री सेल्सिअस ते 4 डिग्री सेल्सिअस या दरम्यान पाणी तापवल्यावर अंकुचन पावते आणि थंड केल्यावर प्रसरण पावते. असामान्य असं वर्तन आहे याचं. म्हणजेच ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट ऑप्शन. 4 नंबरचा प्रश्न बघा, एका पदार्थाची विशिष्ट उष्मा क्षमता म्हणजे काय? काय विचारलं? एका पदार्थाची विशिष्ट उष्मा सांगितलंय आणि ती म्हणजे काय विचारले. आता त्या अगोदर आपल्याला माहिती आहे पाणी याची विशिष्ट उष्मा किती असते? 1 एवढी असते. विशिष्ट उष्मा 1 एवढी असते. आता यामध्ये बघा, ऑप्शनमध्ये जर विचार केला तर 2 मध्ये बघा, 1 किलोग्रॅम पदार्थाचे तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्मा म्हणजेच एक पदार्थाची विशिष्ट उष्मा होय. म्हणजेच या ठिकाणी 4 नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे बी नंबरचं. करेक्ट उत्तर बी नंबरचं हे आहे. 5 नंबरचा प्रश्न बघा, उष्मेचे एसआय एकक कोणते आहे? तुम्हाला एसआय विचारले, हीटचं. कशाचं? हीटचं विचारलेलं आहे. आता आपल्याला माहिती पाहिजे बघा, हीटचं एसआय युनिट काय आहे आपल्याला माहिती आहे. काय? जूल. आणि हीटचे सीजीएस युनिट काय आहे मित्रांनो? तर कॅलरी. काय आहे? कॅलरी. तर दोन्ही प्रश्न इथं कव्हर होतात. एसआयची पण होतात आणि सीजीएसची सुद्धा होतात. म्हणजेच ऑप्शनमध्ये आपल्याला कुठं दिसतंय जूल, तर ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं करेक्ट ऑप्शन आहे. 6 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या माध्यमातून प्रकाशाचा वेग सर्वाधिक असतो? प्रकाशाचा वेग विचारला मित्रांनो. आता तत्पूर्वी सांगते मी, प्रकाशाची गती व्यवस्थित पहा मित्रांनो, खूप महत्त्वाचं आहे. एकाच प्रश्नात 2-3 प्रश्न तुमचे कव्हर होत आहेत. प्रकाशाची गती. आता प्रकाशाची गती तुम्हाला माहिती पाहिजे बघा. सुरुवातीला निर्वाता सर्वात जास्त, त्याच्यानंतरचा आहे वायू, त्याच्यानंतरचा आहे द्रव आणि त्याच्यानंतरचा आहे स्थायू. बघा मित्रांनो, म्हणजेच निर्वाता सर्वात जास्त आहे. त्याच्यापेक्षा जर निर्वातापेक्षा कमी जर म्हटलं तर वायू, त्याच्यानंतर द्रव आणि त्याच्यानंतर स्थायू. आता यामध्ये बघा, प्रकाशाची सर्वात जास्त गती निर्वातामध्ये आहे, त्याच्यानंतर वायूमध्ये आहे. म्हणजे जेवढी विरळ पातळ माध्यम असेल तेवढं प्रकाशची गती कशी असते? जास्त असते. म्हणजे जेवढी विरळ तेवढी काय असते? गती जास्त असते मित्रांनो. आणि ऑप्शनमध्ये जर आपण बघितलं, आपल्याला प्रकाशाचा वेग विचारला आहे, म्हणजेच गती विचारलेली आहे. तर याच्यामध्ये गती जर विचारली, ऑप्शनमध्ये जर बघितलं तुम्हाला तर वायू, हवा म्हणजे द्रव नंतर आहे. वायू जर 2 नंबरला पाहिलं तर 2 नंबरला वायू येणार आहे. याच्यामध्ये निर्वाता कुठं दिसत नाही, वायू दिसतोय, म्हणजेच हवा. ऑप्शन नंबर क हा आपला या प्रश्नाचा उत्तर आहे. तर सर्वात जास्त जर या ऑप्शनमधून जर चॉईस करायचं म्हटलं तर क हा हवा ऑप्शन करेक्ट आहे. बघा, प्रकाश, हवा ते पाणी या माध्यमात जाताना बघा, प्रकाश हवेतून पाण्याकडे जाताना, प्रकाश बघा हे पाणी आहे आणि हवेतून समजा हा प्रकाशाचा किरण आहे, हा हवेतून पाण्याकडे जातोय. जर इथं पाण्याकडे जाताना बघा, इथून हा सरळ आलाय, समजा हा सरळ आलाय आणि आता पाण्यातच जाताना इथं स्टॉप होतो. आता हवेतून तर सरळ आला तो, पण खाली पाण्याकडे जाताना आणि हा स्तंभ आहे. तर हा खाली जाताना तो एकदम सरळ न जाता असा खाली झुकलेला असतो. असा स्तंभाकडे तो काय होतोय? असा झुकतोय. स्तंभाकडं झुकताना आपल्याला दिसतोय. डायरेक्ट खाली असं सरळ याच्यात जाणार नाही. आणि पाण्यामध्ये खाली स्पीड काय होते? त्याची कमी होते बघा, स्पीड
कमी होते, प्रकाशाची स्पीड पाण्यामध्ये कमी होते. म्हणजेच हवा विरळ असते पण पाणी काय असतं, घन असतं, त्यामध्ये त्याची स्पीड काय होते, कमी होते. म्हणजेच आपल्याला जर विचारलं, ऑप्शनमध्ये जर विचार केला आपण, तर सामान्य रेषेपासून दूर वाकतो नाही, हा ऑप्शन होणार नाही. सामान्य रेषेकडे वाकतो, सामान्य रेषेकडे म्हणजे हा जो स्तंभ आहे हा सामान्य रेषेकडे वाकला जातो, झुकला जातो. म्हणजेच आपला करेक्ट ऑप्शन आहे बी नंबरचा, सामान्य रेषेकडे वाकतो, सामान्य रेषेकडे वाकतो. 8 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणता एक्स किरणांचा सामान्य उपयोग नाही असं विचारलं बघा इथे. आता एक्सरेबद्दल जर एक गोष्ट सांगायची झाली तर एक्सरेचा शोध कोणी लावला आहे बरं मित्रांनो, तर विल्यम रॉयंटजेन यांनी लावलेला आहे शोध. ओके, आता एक्सरे आपल्याला माहिती आहे, एक्सरे आपण हाडांचे फ्रॅक्चर्स ओळखण्यासाठी याच्यासाठीही होतो, बरोबर आहे. त्यानंतर स्फटिकांच्या रचनेचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा एक्सरेचा उपयोग होतो आणि काही प्रकारच्या कर्करोगाच्या उपचारांसाठी सुद्धा एक्स किरणांचा उपयोग होतो. मात्र रक्तदाब मोजण्यासाठी कधीच एक्सरेचा उपयोग होत नाही. म्हणजे आपलं उत्तर जे आहे, उत्तर नाही म्हणून विचारलेलं आहे, म्हणजेच आपलं उत्तर आहे डी नंबरचं, 4 नंबरचं उत्तर आहे, रक्तदाब मोजण्यासाठी होत नाही. चा प्रश्न बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणता अणुतरंग लॉंगिट्युडिनल आहे. ओके, आता याच्यामध्ये जर बघायचं झालं, निसर्गामध्ये बघा 2 प्रकारचे तरंग असतात. अणुतरंग आहे ना, तरंग 2 प्रकारचे असतात, तरंग 2 प्रकारचे असतात. आता याच्यामध्ये 2 प्रकार, यांत्रिक आणि दुसरा आहे अयांत्रिक. ओके, आता यांत्रिकला माध्यमाची गरज असते, यांत्रिकला माध्यमाची गरज असते आणि याला गरज नसते, माध्यमाची गरज नसते. आता यांत्रिकमध्ये सुद्धा 2 प्रकार पडतात बघा, यांत्रिकमध्ये सुद्धा 2 प्रकार पडतात. एक आहे अणुतरंग आणि दुसरा आहे बघा अवतरंग. यातून 1-2 प्रश्न तयार होतात. ओके, आता याच्यामध्ये अणुतरंगामध्ये अवतरंगाला सुद्धा माध्यमाची गरज असते, पण याच्यामध्ये अणुतरंगामध्ये उदाहरणं येतात बघा, हवेतील ध्वनी हा प्रकार जो आपण जर याच्यामध्ये बघितला, ऑप्शनमध्ये जर आपण विचार केला तर बी नंबरचा आहे हवेमधील ध्वनितरंग. हवेमधील ध्वनितरंग ह्या 9 नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडतोय तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, 10 नंबरचा प्रश्न बघा. 10 नंबरच्या प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे, तरंगाचा कालावधी टी ने दर्शवत असतो आणि वारंवारता एफ याचा योग्य संबंध कोणता आहे. आपल्याला याचा संबंध दर्शवायचा आहे तरंगाचा. ओके, आता संबंध काय बरं, याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे तरंगाचे 2 फॉर्म्युले आहेत. आपल्याला संबंध दर्शवायचा आहे मित्रांनो, संबंध दाखवायचा आहे, टी आणि एफमध्ये संबंध दाखवायचा आहे. तर आपल्याला माहिती आहे फॉर्म्युले तर एक पहिला जर फॉर्म्युला जर आपण काढला तर काय येईल, कालखंडालाच आपण काय शॉर्ट फॉर्म टी आहे. तर याचा काय फॉर्म्युला आहे, 1/स्थानी वारंवारिता, आणि वारंवारिता आपण कशाने दाखवत असतो, यन किंवा यफने दाखवतो आपण, यन किंवा यफने दाखवत असतो. आणि दुसरा जर आपण फॉर्म्युला घेतला, दुसरा फॉर्म्युला काय, तरंगाचा वेग, तरंगाचा वेग वीने दाखवत असतो आपण. आणि तरंगाचा वेग सूत्र काय, तर तरंग लांबी गुणिले वारंवारिता, वारंवारिता. तर आपल्याला तरंग लांबी कशाने दाखवतो आपण, लॅम्बडाने, आणि वारंवारिता यन किंवा यफने दाखवत असतो. ठीक आहे, आता मग सूत्र काय तयार होतं आहे, पहिलं सूत्र काय होतं आहे, टी 1/f होतं आहे, किंवा यालाच आपण दुसरं काय, यफ इकडे घेतलं समजा, एफ बरोबर 1/t. जर यफ भागिले आहे इकडं जर घेतलं आपण, गुणिलेमध्ये जर घेतलं तर मग काय होईल, हा इकडे येऊन म्हणजेच एफ बरोबर 1/t होऊन जाईल. आणि दुसरं तर काय, व्ही लॅम्बडा एफ. तर बघा बरं संबंध कुठं दिसतोय तुम्हाला, इथं संबंध दिसतोय ना,
एफ बरोबर 1/t ऑप्शनमध्ये कुठे दिसते तुम्हाला मित्रांनो? तर बी नंबरच्या ऑप्शनमध्ये दिसतंय ना, संबंध आहे एफ बरोबर 1/t. तर ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे 10 नंबरचा बी. 11 नंबरचा प्रश्न बघा. प्रतिध्वनी इको स्पष्ट ऐकू यावा यासाठी खालीलपैकी कोणती अट आवश्यक आहे? तर कोणती अट आवश्यक आहे? ऑप्शनमध्ये बघा, क नंबरचं ऑप्शन या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो. काय? परावर्तक पृष्ठ किमान 17 मीटर अंतरावर असावे. 17 मीटर अंतरावर असावे तरच आपल्याला स्पष्ट ऐकू येतो इको. तर करेक्ट उत्तर आहे क. प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता अल्ट्रासाऊंडचा सामान्य उपयोग नाही? सामान्य उपयोग नाही असं विचारलं बघा या ठिकाणी. सामान्य उपयोग नाही. तर बघा या ठिकाणी सामान्य उपयोग नाही म्हणजेच काय? तर आपल्याला बघा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे बघा, वारंवारितेनुसार 3 प्रकार पडतात बघा. 3 कसे प्रकार पडत आहेत? तर एक आहे अवश्राव्य. व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. अवश्राव्य. दुसरं आहे श्राव्य ध्वनी. त्यानंतर तिसरं आहे श्राव्यातिक. हे 3 आहेत मित्रांनो. ओके, आता हे 3 आहेत. यामध्ये बघा, हा जो ध्वनी आहे हा आहे 20पेक्षा कमी. 20पेक्षा कमी आहे याची फ्रिक्वेन्सी. ओके, याची फ्रिक्वेन्सी 20पेक्षा कमी आहे आणि हा आपण ऐकू शकत नाहीत बघा. हा ऐकू शकत नाही. ऐकू शकत नाही. हा किती बरं? तर 20 ते 20,000 हर्ट्ज याची फ्रिक्वेन्सी. 20 ते 20,000 आणि याची फ्रिक्वेन्सी किती मित्रांनो? तर 20,000पेक्षा जास्त. 20,000पेक्षा जास्त. ओके, आता हा पण आपण नॉर्मल कानाने ऐकू शकत नाहीत. ऐकू शकत नाहीत अल्ट्रासाऊंड. आता हे अल्ट्रासाऊंडचा यालाच अल्ट्रासाऊंड म्हणतात बघा. अल्ट्रासाऊंड. आता ह्या अल्ट्रासाऊंडचा उपयोग आपण समुद्राखालील वस्तूंचा, समुद्राखालील गोष्टींचा शोध घेण्यासाठी या अल्ट्रासाऊंडचा उपयोग केला जातो. श्राव्यातिक ध्वनीचा उपयोग केला जातो. त्याच्यात आपल्याला गर्भातील बाळाची ठोके वगैरे त्या पण गोष्टी माहिती करून घेण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर धातूच्या तुकड्यामधील दोष ओळखण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. जवळपास असे उदाहरणं याचे कशाचे? तर अल्ट्रासाऊंडचे आहेत. तर आपल्याला ऑप्शनमध्ये जर जायचं म्हटलं तर ऑप्शनमध्ये बघा, आता पहिलं ऑप्शन धातूच्या तुकड्यामधील दोष ओळखण्यासाठी राईट याचा उपयोग केला जातो अल्ट्रासाऊंडचा मित्रांनो. त्यानंतर गर्भातील बाळांची हालचाल आपल्याला पाहण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. त्यानंतर क आहे बघा, पाण्याखालील वस्तू शोधण्यासाठी सोनारच्या मदतीने केला जातो. हे सुद्धा ऑप्शन आहे. दृश्यमानचं उत्तर आहे 12 नंबरचं ड. दृश्यमान प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी याचा उपयोग अल्ट्रासाऊंडचा होत नाही. त्याचा प्रश्न बघा मित्रांनो. ध्वनीविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? योग्य आहे असं विचारले बघा. आता यामध्ये आपण जर ध्वनीबद्दल जर बघितलं तर ध्वनीचा वेग कशामध्ये किती असतो? ध्वनीचा वेग बघा, वायूमध्ये कमी असतो, त्याच्यापेक्षा थोडासा जास्त द्रवमध्ये असतो, त्याच्यापेक्षा जास्त स्थायूमध्ये असतो. सर्वात जास्त आपल्याला वेग जर म्हटलं तर कशामध्ये असतो? स्थायूमध्ये असतो. ओके, आता स्थायूचे उदाहरणं काय? तर काच आहे, स्टील आहे, त्यानंतर हिरा आहे. बरोबर आहे. हे काय तर स्थायूचे उदाहरण आहेत आणि याच्यामधून ध्वनीचा वेग हा काय असतो? जास्त असतो सर्वांमध्ये. आपण आता ऑप्शन बघूया बघा, योग्य कोणकोणते आहेत. तर ध्वनी निर्वातामधून प्रवाह करू शकतो. प्रवाह करू शकतो का? तर करू शकत नाही. हो ऑप्शन नाही होत. ध्वनीचा वेग हवेत घन पदार्थापेक्षा जास्त असतो. बिलकुल नाही. ध्वनीला प्रवास करण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते. इट्स करेक्ट ऑप्शन. ध्वनीला जर प्रवास करायचा असेल तर त्याला 100% माध्यमाची आवश्यकता असते, म्हणजे असतेच. आणि हवेमधील ध्वनी अवतरंग असतात. बिलकुल नाही. म्हणजेच आपलं करेक्ट ऑप्शन आहे बघा क. ध्वनीला प्रवास करण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते.
14 नंबरचा प्रश्न बघा, इलेक्ट्रॉनचे योग्य वस्तुमान खालीलपैकी कोणते आहे? इलेक्ट्रॉनचे वस्तुमान बघा, काही प्रश्न आहेत ना मित्रांनो, तुम्हाला पाठच करावं लागतील. आता इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हे ठरलेलं आहे, ते किती आहे? तर बघा ऑप्शनमध्ये जर करेक्ट ऑप्शन जर आपण चॉईस करायचं म्हटलं तर ए आहे 9.1 गुणिले 10 पॉवर -31 आहे बघा, -31 किलोग्रॅम. हे तर काय करेक्ट ऑप्शन आहे आणि तुम्हाला हे पाठच करावं लागेल, हे काय बदलत नाही. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान किती आहे तर 9.1 गुणिले 10 पॉवर -31. एखाद्या अणूचा अणुक्रमांक 11 असल्यास खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? आता बघा, अणुक्रमांक तुम्हाला या अगोदर अणुक्रमांकालाच अणुअंक सुद्धा म्हणतात. अणुअंक म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. अणुक्रमांकालाच अणुअंक सुद्धा म्हणतात आणि हा आपण दर्शवत असतो झेडने. ओके, आता याला अणुक्रमांक म्हणजे काय? तर अणुक्रमांक म्हणजे दिलेल्या अणुतील प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या ही काय असते? सारखीच असते. प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच काय तर अणुक्रमांक असतो. मग प्रोटॉन जर काय असेल 11 असेल तर इलेक्ट्रॉनसुद्धा काय असणार आहे तर 11च असणार आहे. इथं काय दिलं? अणुक्रमांक किती दिला आहे? 11 दिला आहे. म्हणजेच प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन 11 आहे. यातील मग दोन्हीसुद्धा काय पाहिजे आपल्याला? 11च पाहिजे. आपल्याला ऑप्शनमध्ये कुठं दिसतंय तर बघा, त्या अणूमध्ये 11 प्रोटॉन आणि 11 इलेक्ट्रॉन असतात. तर करेक्ट ऑप्शन आहे आपलं बी नंबरचं, त्या अणूमधील 11 प्रोटॉन आणि 11 इलेक्ट्रॉन. 16 नंबरचा प्रश्न बघा, कार्बन जेव्हा पूर्णपणे हवेत जळतो तेव्हा कोणता वायू तयार होतो हे विचारले. पण काय तर कार्बन जेव्हा पूर्णपणे हवेत जळतो तेव्हा तर आपल्याला कार्बनची रिएक्शन काय सांगते बघा. कार्बन C+O2 यातून काय तयार होतो? तो CO2 तयार होतो. CO2 कार्बन डायऑक्साईड तयार होतो. म्हणजेच बघा, पूर्णपणे जर हवेत जळतोय पूर्णपणे तर त्यातून तयार होतो CO2 कार्बन डायऑक्साईड. कुठं दिसतंय तुम्हाला ऑप्शनमध्ये? तर ऑप्शन बी मॅडम दिसतोय, कार्बन डायऑक्साईड CO2 इथे तयार होतोय पूर्णपणे जर हवेत जळतो तर. 17 नंबरचा प्रश्न बघा, ग्राफाईडविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? आता ग्राफाईडविषयी जर आपण पाहायचं झालं तर कार्बन हा 3 प्रकारामध्ये अणुशी जोडलेला असतो. ओके, आता त्याच्यामध्ये बघा, ग्राफाईड हा षटकोनी असतो. कसा असतो? षटकोनी असतो. ओके, आणि त्याही पुढं पुन्हा ग्राफाईड हा एकमेव विजेचा सुवाहक आहे बघा. विजेचा सुवाहक आहे. आणि याच्यामध्ये बघा, ग्राफाईडमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आपल्याला आढळून येतात ग्राफाईडमध्ये. ओके, तर या अनुषंगानेच आपण जर ऑप्शन चॉईस केले तर यामध्ये जर ऑप्शनमध्ये जर पाहिलं आपण तर बी नंबरचं ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. ग्राफाईट हा विद्युत प्रवाहाचा चांगला चालक आहे. ओके, तर हा एक करेक्ट ऑप्शन. प्रश्न बघा 18 नंबरचा, खालीलपैकी कोणते मिश्र धातू आहे? आता मिश्र धातूलाच बघा संमिश्र म्हणतात. संमिश्रसुद्धा म्हणतात मिश्र धातूलाच. आता धातूमध्ये आपल्याला माहिती आहे बघा, धातू प्लस धातू, त्यानंतर धातू प्लस अधातू हे काय तर मिश्रण आहे ना, हे मिश्र धातूमध्ये येतात. ओके, आता याच्यामध्ये पितळ कसं तयार होतं मित्रांनो? कॉपर प्लस झिंक ह्या 2 धातूंनी तयार होतं, कॉपर प्लस झिंक. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे तांबे, जस्त, लोह हे काय तर हे प्युअर मेटल आहेत. हे मेटल्स आहेत प्युअर. आता यामध्ये जर आपण आन्सरमध्ये गेलो, ऑप्शनमध्ये जर गेलो तर प्युअर मेटलमध्ये तांबे येत नाही, त्यानंतर जस्त येत नाही, लोह येत नाही, तर ऑप्शन आहे फक्त आणि फक्त पितळ. तर आपलं करेक्ट ऑप्शन आहे पितळ 18 नंबरच्या क्वेश्चनचं. 19 नंबरचा प्रश्न बघा,
धातूविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? योग्य आहे. आता बघा, आपण जर ऑप्शनकडे गेलो तर धातूंना पातळ तारा बनवता येतात. आपल्याला योग्य ऑप्शन पाहायचं आहे आणि पहिलंच ऑप्शन काय तर इथं योग्य आहे. आपण दुसरा जर विचारात घेतलं, धातू विद्युत प्रवाह वाहू शकत नाही, तसं काहीच नाही. विद्युत प्रवाह वाहून नेण्यासाठीच याचा उपयोग केला जातो धातूंचा. त्याच्यानंतर धातू ठोकल्यास लगेच तुटतो, बिलकुल नाही. धातू नेहमी द्रव रूपात असतो, रॉंग आहे. याच्यात फक्त करेक्ट कोणतं आहे तर धातूंना पातळ तारा बनवता येतात, हे योग्य पर्याय आहे. 20 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते राजधातू नोबेल मेटल्स आहेत? राजधातू. आता आपल्याला माहिती बघा, धातूचे 2 प्रकार पडतात. धातूंचे 2 प्रकार पडतात. एक आहे राजधातू, दुसरा आहे सामान्य धातू. हे 2 प्रकार पडतात. आता राजधातूमध्ये गंजत नाही, राजधातू गंजत नसतो. त्याचं ऑक्सिडेशन होत नाही आणि हा मुक्त स्वरूपामध्ये आपल्याला आढळतो. आणि आपल्याला माहिती आहे राजधातू हे महागडे असतात. हे धातू कसे असतात? महागडे असतात. जर ऑप्शनकडे आपण गेलो तर बघा, महागड्यावरून आपल्याला माहिती आहे सगळ्यात जास्त महाग जर म्हटलं तर सोने, चांदी आणि प्लॅटिनमसुद्धा सोन्यापेक्षाही जास्त महाग असतो. तर याच्यात आपण पाहायला गेलो तर ऑप्शन नंबर करेक्ट जर असेल तर बी, सोने, चांदी आणि प्लॅटिनम. हे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि राजधातू आपल्याला सोने, चांदी, प्लॅटिनम आढळून येतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडतोय, हेल्पफुल वाटतोय तर नक्कीच मला वाटते आतापर्यंत व्हिडिओला लाईक झाला असेल. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडतोय, समजतोय तर नक्कीच ह्या 2 गोष्टी झाल्याच पाहिजे आणि मित्रांना तुमच्या शेअर झालंच पाहिजे. तर चला पुढचा प्रश्न घेऊया. खालीलपैकी कोणता धातू सर्वात जास्त अभिक्रियाशील रिॲक्टिव्ह आहे? तर कोणता आहे आपल्याला माहिती आहे. सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह जर आपण म्हणलं तर यामध्ये ऑप्शन नंबर क हा सोडियम हा सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह आणि अभिक्रियाशील धातू आहे. प्रश्न आहे बघा 22 नंबरचा, सॅलमेंडर विषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? सॅलमेंडर हा एक उभयचर प्राणी आहे मित्रांनो. उभयचर प्राणी आहे आणि याबद्दल जर आपल्याला करेक्ट उत्तर जर पाहायचं झालं तर करेक्ट उत्तर आहे बी नंबरचं. सॅलमेंडर हा उभयचर आहेच. तो पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी राहू शकतो. इज द करेक्ट आन्सर 22 नंबरच्या प्रश्नाचं. यावर नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, आणि खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो, आणि हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. IMP प्रश्न आहे मित्रांनो. हा IMP प्रश्न आणि आत्तापर्यंत जेवढे बी 22 प्रश्न झालेत ते खूपच महत्त्वाचे आहेत मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. खूप इम्पॉर्टंट प्रश्न मी घेतलेले आहेत, IMP प्रश्न आहेत आणि अशाच परीक्षेला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे स्किप करू नका, सर्व प्रश्न काळजीपूर्वक पहा. तर बघा यामध्ये काय सांगितलं आहे, लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये अयशस्वी ठरल्यामुळे होणारा परिनियमन ॲनिमिया हा आजार कोणत्या जीवनसत्व ब संकुलनाच्या कमतरतेमुळे होतो? ॲनिमिया कोणत्या जीवनसत्व ब संकुलनाच्या कमतरतेमुळे होतोय बघा. तर यामध्ये आपल्याला जर बघायचं झालं बी जीवनसत्व काळजीपूर्वक पहा मित्रांनो. आता याच्यामध्ये कॉम्प्लेक्स बी 8 प्रकारचे असतात. किती? 8 प्रकारचे जीवनसत्वाचा समावेश याच्यामध्ये होतो. मग कोणते 8 प्रकार आहेत बघा? B1, B2, B3, B5, B6, B7, B9 आणि B12 एवढे 8 जीवनसत्वांचा याच्यामध्ये समावेश होतो. इम्पॉर्टंट आहे बघा हा. आणि कोबाल्ट पासून तयार होतो. आता हा इथं लिहिते मी, हा B12 हा कोबाल्ट पासून तयार होतो बघा. कोबाल्ट पासून तयार होतो आणि हे जीवनसत्व आपल्याला RBC म्हणजे B12 RBC निर्मितीसाठी खूप महत्त्वाचे आहेत. RBC म्हणजेच काय मित्रांनो? तर लाल पेशी, तांबड्या पेशी, तांबड्या पेशी.
आणि ह्या तयार करण्यासाठी आपल्याला खूप महत्त्वाचा आहे B12 हा जीवनसत्व खूप महत्त्वाचा आहे. तर आपण ऑप्शनकडे जर गेलो, आपल्याला विचारलंच प्रश्नामध्ये लाल पेशींच्या निर्मितीमध्ये अयशस्वी ठरल्यामुळे होणाऱ्या म्हणजे अयशस्वी ठरल्यामुळे कमतरतेमुळं आपल्याला कशाचा उपयोग होतो, तर जर B12ची कमतरता असेल तर नक्कीच आपल्याला याचा अभाव होणार आहे. म्हणजेच ऑप्शनमध्ये आहे आपल्याला दिसतंय ऑप्शनमध्ये, तर ऑप्शन आहे डी जीवनसत्व B12 कोबालमिन. लक्षात येते. पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, फुफ्फुसातील कोणती संरचना गॅस एक्सचेंजसाठी जबाबदार आहे? गॅस एक्सचेंजसाठी जबाबदार असणारी संरचना. IMP प्रश्न आहे मित्रांनो, सर्वच जवळपास IMP प्रश्न आहेत आणि हा प्रश्न पण IMP आहे बघा. एक्सचेंजसाठी, फुफ्फुसातील एक्सचेंजसाठी कोण जबाबदार आहे, कशाची गरज आहे बघा, तर जबाबदार आहे तर इथं ऑप्शन नंबर वायुकोश आपल्याला गॅस एक्सचेंजसाठी जबाबदार आहे. प्रश्न बघा 25वा, खालीलपैकी कोणते पदार्थ सामान्यतः मूत्रात उपस्थित नसतात असं विचारलं मित्रांनो. बघा याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर रक्तगळामध्ये 3 गोष्टींचा समावेश असतो: पाणी, टाकाऊ पदार्थ आणि क्षार. ह्या तिघांचा समावेश लघवीमध्ये मूत्रात होत असतो. तिघांचा समावेश याच्यात होतो. आता आपण ऑप्शनकडे जर गेलो, नसतात असं विचारलं आपल्याला, तर ऑप्शनमध्ये गेलो तर युरिया याचा समावेश होतो, पाणी याचा समावेश होतो, क्षारचा समावेश होतो, पण मात्र ग्लुकोजचा समावेश होत नाही. इज द करेक्ट ऑप्शन इज ग्लुकोज याचा समावेश याच्यामध्ये होत नाही, मूत्रामध्ये याचा समावेश होत नाही. 26 नंबरचा, AB रक्तगट असलेल्या व्यक्तीस कोणत्या रक्तगटाचे रक्त दिले जाऊ शकते? आता बघा आपल्याला माहिती आहे रक्तगट, मेन रक्तगट कोणकोणते आहेत? A, B, AB आणि O. ओके, आता कोणाकडून घेऊ शकतो हे रक्त? कडून घेऊ शकतो. आता ए हा कुणाकडून घेऊ शकतो? ए कडून पण घेऊ शकतो, ओ कडून पण घेऊ शकतो. बी रक्तगट बी कडून पण घेऊ शकतो, ओ कडून पण घेऊ शकतो. ए बी हा सर्वकडून घेऊ शकतो. म्हणजे ए कडून, बी कडून, ए बी आणि ओ सर्वांकडून घेऊ शकतो. आणि ओ हा फक्त ओ कडूनच घेऊ शकतो. हा सर्वांकडून घेऊ शकतो ए बी. आता देऊ कुणाला देऊ शकतो? देऊ कुणाकडून देऊ शकतो? आता ए आणि ए बीला पण देऊ शकतो आणि ए बीला पण देऊ शकतो. ए बी फक्त ए बीलाच देऊ शकतो आणि इथं मात्र ओ हा सगळ्यांनाच देऊ शकतो. ओ एला देऊ शकतो, बीला देऊ शकतो, ए बी आणि ओ सर्वांना देऊ शकतो. हे सर्वांना देऊ शकतो. हा सर्व ग्राह्य आणि हा सर्व देई, म्हणजे देई करू शकतो ओ. ओके, ए बी सर्वांकडून घेऊ शकतो आणि ओ सर्वांना देऊ शकतो. लक्षात आले? आता आपल्याला प्रश्न काय विचारला मित्रांनो? ए बी रक्तगट असलेल्या व्यक्तीस कोणत्या रक्तगटाचे रक्त देऊ शकतात? ए बी रक्तगट असलेला. मग याच्यामध्ये ए बी रक्तगट हा आहे आणि कोणाकडून घेऊ शकतो? तो सर्वांकडून घेऊ शकतो ना इथं. तर ओ आहे, ए आहे, बी आहे आणि ए बी आहे. ऑप्शन नंबर इज द करेक्ट ऑप्शन. ओके, आशा आहे तुम्हाला समजतंय. तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहायचं नाही मित्रांनो. ओके, चला यानंतरचा प्रश्न 27वा, थायरॉइड हार्मोन्सचे मुख्य कार्य खालीलपैकी कोणते? मुख्य कार्य विचारले मित्रांनो याच्यामध्ये आणि याचं करेक्ट उत्तर आहे बघा ए नंबरचं ऑप्शन, चयापचनचे नियंत्रण, मेटाबॉलिझम. याचं करेक्ट ऑप्शन आहे. थायरॉइडचे हार्मोनचे मुख्य कार्य काय? तर चयापचनचे नियंत्रण, मेटाबॉलिझम. प्रश्न 28वा, मानव मेंदूच्या कोणत्या भागावर बुद्धिमत्ता नियंत्रित होतात? कोणत्या भागावर बुद्धिमत्ता नियंत्रित होतात? आता बघा मेंदूचे 3 प्रकार पडतात मित्रांनो. मेंदूचे 3 प्रकार पडतात. एक आहे प्रमस्तिष्क, त्यालाच सेरेब्रम म्हणतात. 2 नंबरचा आहे अनुमस्तिष्क, त्याला सेरेबिलम म्हणतात. आणि 3 नंबरचा आहे बघा
मस्तिष्क पुच्छ, त्याला म्हणतात मेंडुला. ओके. आता यामध्ये बघा, या तिन्ही प्रकारामध्ये मेंदूचे सर्व कार्य होतात. मेंदूच्या सगळ्या गोष्टी मेंदूच्या मदतीने केल्या जातात. मस्तिष्क सेरेब्रममध्ये सगळ्या गोष्टी केल्या जातात. सर्व मेंदू बाबतीत सर्व गोष्टी याच्यात केल्या जातात, नियंत्रित त्या सगळ्या गोष्टी याच्यात होतात. म्हणजेच आपलं आन्सर जर बघितलं ऑप्शनमध्ये तर इथं आहे ए ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. काय तर सेरेब्रम हे उत्तर आहे 28 नंबरचं. त्याचा प्रश्न बघा 29वा. खालीलपैकी कोणते हाड फ्लॅट बोनचे उदाहरण आहे? फ्लॅट बोनलाच काय म्हणतात बघा, चपटे हाड असे म्हणतो आपण. ओके. आता हाडामध्ये बघा अस्थिसंस्था, आपल्या शरीरात अस्थिसंस्था हाडांनी बनलेल्या असतात, बरोबर आहे. आणि यालाच आपण ह्या अभ्यासालाच काय म्हणतो, ॲस्ट्रोलॉजी असं म्हणतो, बरोबर आहे. त्यानंतर आपल्या शरीरात किती आहेत एकूण हाडे? तर 206 हाडी आहेत. 206 हाडी. आता ह्या हाडांचा मेन पार्ट घटक कोणता आहे? तर कॅल्शियम आहे. कॅल्शियम मित्रांनो, बरेचसे एका प्रश्नामध्ये 3 ते 4 प्रश्न मी कव्हर केलेले आहेत. हाडांचं मुख्य घटक कोणता आहे? कॅल्शियम आहे. आता हाडांच्या प्रकारामध्येच हा फ्लॅट बोन येतो. कोणता? हाडांच्या प्रकारामध्येच हा फ्लॅट बोन येतो आणि आपण यालाच म्हणतो चपटे हाडसुद्धा म्हणतो आपण याला, बरोबर आहे. आणि याचं कार्य काय आहे मित्रांनो? कार्य आहे संरक्षण करणं आपल्या शरीरातल्या महत्त्वाच्या भागाचे प्रोटेक्शन, संरक्षण करणं महत्त्वाच्या भागाचं. मग त्याच्या महत्त्वाच्या भागामध्ये काय काय येतं बघा, मेंदूभोवती असलेले हाडं, मेंदू, छातीभोवती, बरोबर आहे, खांद्याभोवती असलेले, म्हणजे असे महत्त्वाचे जे पार्ट आहेत आपल्या शरीरामधले त्यांचं प्रोटेक्शन करायचं काम कोण करतं? तर हे फ्लॅट बोन करत असतं. मग आपल्याला ऑप्शनमध्ये जर जायचं झालं तर ऑप्शनमध्ये जर आपण गेलो तर महत्त्वाचा पार्ट तुम्हाला कुठं दिसतोय? तर इथं बी नंबरचं ऑप्शन दिसतं आपल्याला, छातीचा हाड. म्हणजेच आपल्याला हा प्रोटेक्टिव्ह भाग आपल्याला फ्लॅट बोनमध्ये येतो. तो म्हणजेच कोणता? ऑप्शन नंबर बी, छातीचा हाड. 30 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. लाळेमध्ये कोणता एन्झाईम स्टार्चच्या पचनास मदत करतो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. IMP प्रश्न आहे. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका मित्रांनो. ओके. तर चला आपण पचन जर आपण पाहायचं जर झालं, पचन. आता पचनामध्ये मुख्य 3 प्रमुख भाग पडतात. पचनामध्ये 3 प्रकारामधून पचन होत असतं आपलं. मुख, जठर आणि लहान आतडे. ह्या 3 गोष्टीतून आपलं पचन होत असतं. आता मुखामध्ये जर आपण विचार केला तर मुखामध्ये आपल्याला माहिती आहे एक तर आहे लाळ, दुसरा आहे दात. ओके. आता लाळीमध्ये जर विचार केला आपण, आपल्याला लाळीचाच विचार करायचा आहे. लाळीमध्ये जर आपण विचार केला तर याच्यामध्ये टायलिन मुख्य प्रकार आहे आणि हा मुख्य प्रकार अमिलेस, यालाच टायलिन, त्यालाच अमिलेस म्हणतात बघा, अमिलेस. आणि हा जो टायलिन आहे मित्रांनो, हा स्टार्चचे पचन करतो, म्हणजेच कर्बोदकाचे पचन करतो, हा ॲमिलिन. आणि आपल्याला काय पाहायचं आहे? तर आपल्याला हेच पाहायचं आहे. तर लाळीमध्ये कोणता एन्झाईम स्टार्चचे पचन करतो? तर ऑप्शनमध्ये आहे आपल्याला, याच्यामध्ये ऑप्शनमध्ये कुठं काय दिसतंय? तर ॲमिलिन हे आहे मेन घटक आणि ऑप्शनमध्ये आहे 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये मध्ये ॲमिलिन इज द करेक्ट ऑप्शन इज 30 नंबरच्या प्रश्नाचा. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा 31वा. मानवाच्या कोणत्या भागावर रॅबीज विषाणू मुख्यतः परिणाम करतो? आता आपल्याला जवळपास हा सर्वांनाच माहिती आहे प्रश्नाचं उत्तर. तर काय आहे? 3 नंबरचं ऑप्शन आहे मेंदू आणि मेरुरुच याच्यावर परिणाम करतं रॅबीज विषाणू. 32 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणता आजार बॅक्टेरियामुळे होतो? कोणता आजार होतो बरं बॅक्टेरियामुळे? आपल्याला माहिती आहे कॉलरा हा बॅक्टेरियामुळे होतो आणि कॉलरालाच काय म्हटलं जातं बघा? कॉलरालाच पटकी असं म्हटलं जातं. काय? पटकी असं म्हटलं जातं. तर इज द करेक्ट ऑप्शन इज ए. बॅक्टेरियामुळे कोणता आजार होतो? कॉलरा. यानंतरचा प्रश्न आहे बघा. 5 किलोग्रॅम वजनाची वस्तू 10 मीटर पर सेकंद वेगाने चालते आहे.
तिची गतिज ऊर्जा कायनेटिक एनर्जी किती आहे. कायनेटिक एनर्जी अशा प्रकारचे बघा न्यूमरिकल आले की तुम्हाला काय करायचं, फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं तुम्ही तर गिवन लिहून घ्यायचे. बघा काय काय दिलं आहे ना तर ते लिहून घ्यायचं. काय लिहून घ्यायचं आहे तर आपल्याला काय दिलं आहे, एम मास दिलेलं आहे. बघा मास किती दिलं आहे, 5 किलोग्रॅम दिले ठीक आहे. त्याच्यानंतर वेग किती दिला आहे, वेग दिलेला आहे 10 पर मीटर पर सेकंड. ओके, आता आपल्याला माहिती आहे याच्यावरून कायनेटिक एनर्जी सूत्र काय होतं आहे, तर सूत्र होतं आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 1/2 मास आणि वेग पर स्क्वेअर व्ही स्क्वेअर. चला मग काय आपल्याला सूत्रात टाकून घ्यायचं आहे, 1/2 मास किती दिले गुणिले 5 आणि गुणिले व्ही किती आहे तर 10चा वर्ग. चला मग काय करायचं आहे आपल्याला, 10चा वर्ग 100 आणि 5 म्हणजेच 1/2 गुणिले 5 गुणिले 10चा वर्ग म्हणजेच किती झाले 500. मग बे 2 4 बे 5 10 आणि 0 म्हणजेच किती आलं आहे मित्रांनो, उत्तर आलेलं आहे आपलं 250. आणि आपलं इथं युनिट काय असणार आहे मित्रांनो, जूल. आपल्याला माहिती आहे वेग जूल कायनेटिक एनर्जी. तर ऑप्शनमध्ये आपल्याला कुठं दिसतं आहे तर सेकंड नंबरच्या ऑप्शनमध्ये आपल्याला दिसतं आहे, तर बी नंबरचं ऑप्शन आपल्याला दिसतं आहे. तर प्रश्न आहे मित्रांनो 34 नंबरचा, बलाने केलेले कार्य कधी ऋण निगेटिव्ह मानले जाते, निगेटिव्ह मानले जाते. चला मग आता आपण मेन पाहूया कार्याबद्दल. कार्य आपल्याला माहिती आहे बघा, कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. म्हणजेच काय, W बरोबर फोर्स आणि विस्थापन. ठीक आहे. आता याच्यात बघा कार्य ही बघा 2-3 प्रश्न मी याच्यात कव्हर करते. कार्य ही अदिश राशी आहे. ओके, त्यानंतर कार्याची SI युनिट किती आहे मित्रांनो तर जूल आहे. ठीक आहे. आता यामध्ये बघा कार्याचा मेन फॉर्म्युला काय आहे मित्रांनो तर W बरोबर FS कॉस थिटा हा आहे मेन फॉर्म्युला. आता आपल्याला ऑप्शनवरून जायचं जर म्हणलं, जर कंडिशनमध्ये बघा जर फोर्स आणि विस्थापन एकाच दिशेने असेल, दोघांचं पण फोर्स पण आणि विस्थापन एकाच साईडने असेल, एकाच दिशेने जर जात असेल, थिटा 0 असेल तर मग बघा आपला W बरोबर काय होणार बरं, फोर्स विस्थापन आणि कॉस 0ची किंमत किती आहे मित्रांनो तर कॉस 0ची किंमत आहे 1 म्हणजेच काय होणार आहे FS प्लस. हा पॉझिटिव्ह आला प्लस आहे. ठीक आहे. त्यानंतरचं जर बघा फोर्स आणि विस्थापन विरुद्ध दिशेने असेल, फोर्स या दिशेने आणि विस्थापन या दिशेने असेल तर मित्रांनो थिटा किती होईल 180 होईल ना, कारण या ठिकाणी एकाच दिशेने होती म्हणून थिटा 0 आला. या ठिकाणी थिटा कारण की दोघं अपोजिट आहेत, या ठिकाणी थिटा किती येईल मग 180 येईल. मग यावरून काय होईल W बरोबर फोर्स कॉस 180ची किंमत किती आहे, कॉस 180ची किंमत आहे मित्रांनो -1 म्हणजेच ही तर निगेटिव्ह आलेलं आहे आपलं, -1 आहे म्हणजे आपलं निगेटिव्ह आलं आहे. ठीक आहे. आता त्यापुढची कंडिशन जर घेतली आपण, जर फोर्स आहे आणि विस्थापन आहे, फोर्स एका साईडने आहे आणि विस्थापन वरच्या साईडने आहे, म्हणजेच इथं थिटा किती आली 90 डिग्री आली ना, वरच्या साईडने आहे ना, काटकोन व्हायला लागला. म्हणजेच यापुढे बघा काय होईल मग फोर्स आणि कॉस 90 डिग्री किती आहे मित्रांनो तर कॉस 90 डिग्री आहे 0. म्हणजे या ठिकाणी कंडिशन काय आल्यात तर धन पण आली आहे, ऋण पण आली आहे आणि 0 पण असू शकते. तिन्ही कंडिशन आल्या तर म्हणजे कार्य ऋणही असू शकतं, धनही असू शकतं आणि शून्यही असू शकतं. ह्या तिन्ही कंडिशन इथे लागू होतात. म्हणजेच आपल्याला इथे बघा ऑप्शनमध्ये जायचं आहे आपल्याला. मग काय काय होऊ शकतं तर ऑप्शनमध्ये द करेक्ट जर आपण ऑप्शन घेतलं तर ऑप्शन नंबर 3 येईल मित्रांनो. इथं बल आणि विस्थापन विरुद्ध दिशेत असेल तर काय होणार इथं निगेटिव्ह, कारण निगेटिव्ह विचारले नाही तर ऋण विचारले आणि ऋण आपल्या कोणत्या कंडिशनमध्ये येत आहे तर ह्या कंडिशनमध्ये येतं आहे. म्हणजे फोर्स आणि विस्थापन हे विरुद्ध दिशेने म्हणजेच काय इथं निगेटिव्ह होतं आहे. तर विरुद्ध बल आणि विस्थापन हे विरुद्ध दिशेने आहे म्हणजेच निगेटिव्ह येणार आहे. आपलं ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन इज अ सी. यानंतरचा प्रश्न बघा 35 नंबरचा. 5 किलोग्रॅम वस्तूवर 15 N चे बल लागू केले जाते
वस्तूचे त्वरण किती आहे? तर आपल्याला माहिती आहे अशा प्रकारचे न्यूमरिकल आले की आपण सुरुवातीलाच काय करायचं, गिवन लिहून घ्यायचं व्यवस्थित. तर आपल्याला काय दिले बघा, मास दिले 5 किलोग्रॅम. त्यानंतर बघा फोर्स किती दिला आहे, 15 N. आणि आपल्याला काढायचं सांगितलं, ए काढायचं सांगितलं आहे, म्हणजे त्वरण काढायचं सांगितलं आहे. ओके, आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला, फोर्स, बलाचा फॉर्म्युला फोर्स MA, मास इंटू ए. मग एफ दिले आपल्याला, एफ किती दिलं आहे, 15. किमती ठेवा. मास किती दिला आहे, तर 5 इंटू ए. ओके, मग आता ए बरोबर आपल्याला माहिती आहे हा मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे डिवायडेशनमध्ये होईल, म्हणजेच 15/5, 5 त्रिक 15. ए बरोबर 3 मीटर पर स्क्वेअर. ओके, कोणत्या ऑप्शनमध्ये आहे मित्रांनो, तर ऑप्शन नंबर बीमध्येच उत्तर आहे, इज द करेक्ट ऑप्शन. नंबरचा प्रश्न बघा काय, एका कार इंजिनने 20 किलोवॅट शक्ती विकसित केली आणि 10 सेकंदात ते किती कार्य करेल? न्यूमेरिकलच आहे बघा मित्रांनो, कशा पद्धतीत आहे. सविस्तर तुम्ही जर व्यवस्थित लिहून घेतलं, अगोदर गिवन लिहून घेतलं, तर आपल्याला माहिती आहे काय दिलं आहे सुरुवातीलाच, तर आपल्याला दिलं आहे इंजिन पी 20 किलोवॅट दिलं आहे. त्यानंतर टाईम पिरियड दिला आहे त्यांनी, टी किती दिला आहे, 10 सेकंद दिला आहे. ओके, आणि विचारले आपल्याला कार्य, इट मीन्स डब्ल्यू विचारलं आपल्याला. ओके, वॅटमध्ये कार्य विचारलेलं आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे काय, PW टाईम टी. चला मग किमती टाकूया. पी माहिती आहे आपल्याला, पी किती आहे 20 बरोबर, डब्ल्यू काढायचा आहे, टाईम किती दिला आहे, टाईम दिला आहे 10. ठीक आहे, मग डब्ल्यू बरोबर हा भागिले इकडे जाऊन गुणिले होऊन जाईल, हा भागिले इकडे जाऊन गुणिले होईल, म्हणजेच 20 गुणिले 10 किती होत आहेत मित्रांनो, 20 गुणिले 10 होत आहेत 200 किलो जूल होईल. वॅट नाही होणार आहे, किलो जूल होईल याचं युनिट, म्हणजेच ऑप्शनमध्ये आहे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. त्याचा प्रश्न बघा, 30 मीटर पर सेकंद वेगाने चालणाऱ्या ट्रेनचा त्वरण 2 मीटर पर सेकंद आहे. 10 सेकंदानंतर तिचा अंतिम वेग किती होईल? अंतिम वेग विचारला मित्रांनो या ठिकाणी. आणि मित्रांनो खूप मेन आणि महत्त्वाचे न्यूमेरिकल मी यामध्ये घेतलेले आहेत, आणि परीक्षेला अशाच प्रकारचे 1 ते 2 न्यूमेरिकल तुम्हाला 100% विचारले जातात सायन्समध्ये, विज्ञानमध्ये. त्यामुळे खूप महत्त्वाचे आहेत, काळजीपूर्वक याचा सराव करा. 1 ते 2 वेळेस तुम्ही नक्कीच याचा सराव करा, तुम्हाला समजून जाईल. तर याच्यामध्ये बघा गिवन काय काय दिलं तुम्हाला, गिवनमध्ये काय काय दिलं आहे, तर त्वरण दिलं आहे किती, 2 मीटर पर सेकंद. त्यानंतर टाईम पिरियड दिला आहे 10 सेकंद. आणि विचारलं आहे बघा तुम्हाला अंतिम वेग, एक मिनिट, वेगाचे चालणारे ट्रेनचं त्वरण. ओके, आता सुरुवातीचा म्हणजे याच्यात बघा सुरुवातीचा वेग पण दिला आहे. सुरुवातीचा वेग काय आहे, तर यू. सुरुवातीचा वेग आहे यू 30 पर मीटर स्क्वेअर सेकंद. याच्यात सुरुवातीचा वेग दिला आणि तुम्हाला विचारलं आहे व्ही, म्हणजे अंतिम वेग तुम्हाला इथं विचारलेला आहे, ॲक्सिलरेशन. ओके, आता याच्यामध्ये बघा आपल्याला त्वरणचं सूत्र आपल्याला माहिती आहे. त्वरणचं सूत्र त्यालाच आपण ए म्हणत असतो. त्वरणचं सूत्र आहे V - U भागिले टाईम टी. चला, सूत्र माहीत झालं आपल्याला, म्हणजेच आता काय करायचं आपल्याला, सूत्रामध्ये किमती टाकायच्या. त्वरण किती दिलं आहे मित्रांनो, 2. त्यानंतर व्ही किती दिलं आहे, व्ही आपल्याला माहिती नाही आहे, व्ही काढायचा आहे. -U दिलेला आहे 30 भागिले टाईम आहे 10. आता या ठिकाणी बघा हा भागिले आहे, इकडे जाऊन काय होईल, मल्टिप्लिकेशनमध्ये होईल, म्हणजेच 2 गुणिले 10 बरोबर V - 30. ओके, त्यानंतर मग व्ही, आता या ठिकाणी बघा इथं होईल 20 बरोबर V - 30. म्हणून या ठिकाणी बघा व्ही बरोबर 20, इकडं मायनस आहे, इकडं जाऊन प्लस होईल, म्हणजेच 30 बरोबर 50. म्हणजे उत्तर किती आलं आपलं, 50 मीटर पर सेकंद. आणि ऑप्शनमध्ये कुठं दिसतंय मित्रांनो तुम्हाला, बी नंबरचं करेक्ट ऑप्शन आपल्याला दिसतंय, इज द करेक्ट ऑप्शन. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा 38वा, संवेग मोमेंटम्स हा कोणत्या गुणाकारातून येतो, कोणत्या गुणाकारामधून येतो, संवेग. आता आपल्याला माहिती आहे बघा संवेग यालाच आपण पी असं ग्राह्य धरत असतो. आता हा कशातून येतो, वस्तुमान गुणिले वेग, वस्तुमान गुणिले एम गुणिले व्ही, वस्तुमान गुणिले
वेग. आता याच्यातून ह्या दोघांच्या गुणाकारातून येतो. याचं SI युनिट काय? संवेगचं SI युनिट आहे मित्रांनो किलोग्रॅम मीटर पर सेकंद. आणि दुसरं आहे CGS युनिट. काय आहे याचं? तर CGS युनिट आहे ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद. बघा 2 ते 3 प्रश्न यातून कव्हर होत आहेत. आता आपल्याला संवेग प्रश्नात विचारला, संवेग दोघांच्या गुणाकारातून होतो. कोणत्या दोघांचा गुणाकारातून होतो? तर काय होतोय? वस्तुमान गुणिले वेग. वस्तुमान गुणिले वेग. ऑप्शन नंबर A इज द करेक्ट आन्सर. वस्तुमान गुणिले वेग या गुणाकारामधून होतो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो 39वा. दाब प्रेशर हे कसे परिभाषित केले जाते? कसे परिभाषित केले जाते बघा याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो बी नंबरचं बल डिवायडेड बाय क्षेत्रफळ. बल डिवायडेड बाय क्षेत्रफळ, फोर्स डिवायडेड बाय क्षेत्रफळ. आता दाबाचे SI युनिट काय आहे मित्रांनो? तर दाबाचे SI युनिट आहे पास्कल. काय? पास्कल आहे. आणि CGS युनिट आहे डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. 2 ते 3 प्रश्न यात कव्हर होत आहेत मित्रांनो. यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो 40 नंबरचा. तत्पूर्वी व्हिडिओ आवडतोय तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही मित्रांनो. तर चला मग पाहूया. बघा एका वस्तूचा वस्तुमान 50 किलोग्रॅम आहे. पृथ्वीवर त्याचे भार वेट किती असेल पृथ्वीवर? ठीक आहे, 50 किलोग्रॅमची एक वस्तू आहे तर त्याचा पृथ्वीवर किती वेट असणार आहे? थोडक्यात बघा आपण इथे 2 गोष्टी पाहणार आहोत. बघा वस्तुमान मास आणि वेट वजन. ओके, ह्या दोघांमधला फरक बघूया. थोडक्यात बघूया, जास्त नाही. आता यामध्ये वस्तुमानामध्ये बघा दिलेल्या वस्तूमध्ये एकूण द्रवाचे किती कण आहेत हे सांगणं म्हणजेच वस्तुमान. ठीक आहे. आता वस्तुमान हे संवेग स्थिर आहे. कसे तर याचे स्थिर आहेत संवेग. ठीक आहे. त्यानंतर बघा SI युनिट वस्तुमानाचे SI युनिट किलोग्रॅम आहे. CGS आहे ग्रॅम. त्याच्यानंतर वस्तुमान हे अदिश राशी आहे. काय? अदिश राशी आहे. ओके. आणि वस्तुमान जर आपण बघितलं, वस्तुमान बरोबर घनता गुणिले आकारमान. ओके, म्हणजेच M बरोबर dV. ठीक आहे, हे झालं वस्तुमान. आता वजनामध्ये बघा, वजन हा बलाचा प्रकार आहे. ज्या बलाने पृथ्वी वस्तूला स्वतःकडे खेचते त्या बलालाच वजन असे म्हणतात. ओके. आता याच्यामध्ये हे काय असते? सदिश राशी आहे. ठीक आहे. हे बदलते, ही स्थिर नाही आहे. बघा हे बदलते. वस्तुमान स्थिर आहे पण वजन ही स्थिर राहत नाही. त्यानंतर वेट बरोबर वस्तुमान गुणिले गुरुत्वाकर्षण त्वरण. ओके. त्या म्हणजेच काय होईल? W मास वस्तुमान आणि ग्रॅम. आता याचं SI युनिट काय मित्रांनो? N. आणि CGS युनिट आहे डाइन. काय? डाइन. हे झालं या दोघांमधला फरक. लक्षात येतोय? थोडक्यात बऱ्याचशा गोष्टी म्हणजे वस्तुमान स्थिर आहे, हा वजन बदलतं. सदिश राशी आहे वजन, ही आहे अदिश राशी, त्याचं SI युनिट झालं CGS. बरेचसे प्रकार यामध्ये आपले कव्हर होत आहेत मित्रांनो. तर चला आपल्याला मेन काय विचारलंय याच्यामध्ये, जे विचारलंय ते पाहूया आता. तर आता बघा याच्यामध्ये काय दिले आपल्याला बघा गिवन. आता तत्पूर्वी बघा गणितामध्ये तुम्हाला आधीच दिलेलं आहे G बरोबर 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर हे दिलेलं आहे बघा. हे घ्यायचं सांगितलं G. ओके. आता गिवन काय दिलं आहे तुम्हाला? तर वस्तुमान दिलेलं आहे 50 किलोग्रॅम. G दिलेला आहे ऑलरेडी तुम्हाला 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. तर वेट काढायचं सांगितलेलं आहे. तर चला मग फॉर्म्युला आहे वेट बरोबर mg. आपल्याला किमती टाकायच्या. M किती आहे मित्रांनो? तर 50 किलोग्रॅम आणि G दिलेलं आहे बघा 9.8. चला ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं सरळ. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं आहे 490 N.
आपल्याला SI युनिट वेटचं पाहिलेलं आपण किती आहे, N आहे. म्हणजेच ऑप्शनमध्ये आपल्याला कुठं दिसते बरं हे उत्तर, तर ऑप्शनमध्ये दिसते ए नंबरला. इज द करेक्ट ऑप्शन इज ए 490 N. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक झालंच पाहिजे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा झालंच पाहिजे. ओके, तर चला मग पुढे जाऊया आपण. 40वा, एका वस्तूला समतल आरशापासून 20 सेंटीमीटर अंतरावर ठेवले आहे तर छायाचित्र इमेज कुठे तयार होईल? बघा मित्रांनो, समतल म्हणजे काय, तर समतल म्हणजेच सपाट आरसा. आता या ठिकाणी त्यांनी आरशापासून 20 सेंटीमीटर अंतर असेल तर आपली इमेज कुठे तयार होईल हे सांगितलेलं आहे. तर बघा, सपाट आरशावर जेवढं अंतर आपलं असेल तेवढंच आरशामधील सुद्धा अंतर असतं 20 सेंटीमीटरच. म्हणजेच ऑप्शन नंबर बी याचं करेक्ट उत्तर आहे. आरशापासून 20 सेंटीमीटर मागे असणारे, मागे पुढे नाही, मागे काय असणारे, मागे असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे 42वा. बघा, उत्तल बहिर्गोल आरशाने तयार केलेले छायाचित्र. या ठिकाणी बघा मित्रांनो, यामध्ये उत्तल बहिर्गोल या आरशात छायाचित्र तयार झालेलं कधीच मोठं नसतं. बघा, हे कधीच मोठं नसतं, कधीच मोठे नसते. ते नेहमी लहानच असते. तर यामध्ये बघा आपण पाहतोय ऑप्शनमध्ये काय, तर नेहमी वस्तूपेक्षा छोटंच असतं. नेहमी वस्तूपेक्षा इज द ए ऑप्शन इज अ करेक्ट ऑप्शन. नेहमी वस्तूपेक्षा छोटे असते उत्तल बहिर्गोलाचे आरशातील छायाचित्र. त्याचा प्रश्न बघा 43वा. अंतर्वक्र लेन्सचे फोकल अंतर 50 सेंटीमीटर आहे, त्याची शक्ती पॉवर किती? पॉवर काढायची सांगितली, शक्ती काढायची सांगितली. ओके, या ठिकाणी बघा गिवन काय दिलं आहे, तर गिवन बघूया. त्याआधी बघा लेन्स, भिंग. आता भिंगाची शक्ती पॉवर काय फॉर्म्युला, 1/, फोकल लेंथ. आता या ठिकाणी बघा फोकल लेंथ आपल्याला जर पाहायचं जर झालं तर फोकल लेंथ किती दिलं आहे त्यांनी, तर फोकल लेंथ दिला आहे 50 सेंटीमीटर दिला आहे. ओके, आता याला रूपांतरित आपल्याला कशाला करायचं, मीटरमध्ये करायचं. मीटरमध्ये कसं होईल मग, 0.5 मीटर. ओके, फोकल लेंथ किती आलं, 0.5 मीटर. तर मग आपण जर याच्यात टाकायचं जर झालं, 1/, फोकल लेंथ किती, 0.5. आता आपल्याला पॉईंट काढायचं आहे. पॉईंट काढायचं म्हटलं तर काय करणार, मग खालचा पॉईंट काढल्यात 1 वरती 1 0 देऊ, खाली पॉईंट निघून जातो. म्हणजेच काय होईल बघा, 5 1 5, 5 2 10. म्हणजेच 2D काय येईल, 2D येईल. आता या ठिकाणी बघा 2D येईल, पण अंतर्वक्र भिंगाचे नाभी अंतर हे नेहमी ऋण असते. काय असते, तर ऋण असते. त्यामुळे या ठिकाणी आन्सर येईल -2D. काय येईल, आन्सर येईल 2D. तर ऑप्शनमध्ये कोणत्या ऑप्शनमध्ये, तर बी नंबरच्या ऑप्शनमध्ये 2D हे करेक्ट आन्सर आहे. त्याचा प्रश्न बघा 44वा. माध्यमाचा अपवर्तनांक नेहमी काय असतो मित्रांनो, अपवर्तनांक नेहमी असतो 1 पेक्षा जास्त. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. 45वा. विद्युत प्रवाहाच्या चुंबकीय परिमाणाचा कोणता उपयोग आहे? चुंबकीय म्हटले का, चुंबकीय परिमाणाचा कोणता उपयोग आहे? आता बघा, विद्युत धारेमध्ये आणि चुंबकामध्ये काहीतरी संबंध आहे. विद्युत धारेमध्ये आणि चुंबकामध्ये काहीतरी संबंध आहे. आता अरिस्टॉटल म्हटले होते, एखाद्या वाहकातून जर तुम्ही विद्युतधारा, एखाद्या वाहकातून जर विद्युतधारा पाठवत असाल तर त्या वाहकाभोवती एक प्रकारचं चुंबकीय क्षेत्र तयार होतं. बघा, एक प्रकारचं चुंबकीय क्षेत्र तयार होतं. मग हे चुंबकीय क्षेत्र तयार होतं तर बेसिकली हे वाहक चुंबकच बनतं. बेसिकली हे काय होतं, तर चुंबकच बनतं. यालाच विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम असे म्हणतात. यालाच चुंबकीय परिणाम असे म्हणतात. आणि अशा प्रकारचाच परिणाम आणि अशा प्रकारचा उपयोग कशामध्ये होतो, तर बेलमध्ये, इलेक्ट्रिक बेलमध्ये याचा उपयोग केला जातो. इलेक्ट्रिक बेलमध्ये म्हणजे
एक प्रकारचं ते चुंबकच तयार होतं आणि त्यातून साऊंड निघायला सुरुवात होते. म्हणजेच काय, आणि हे जर ऑप्शनमध्ये आपण उत्तर पाहायला गेलो तर इलेक्ट्रिक बेल कुठे दिसते तुम्हाला, तर ए नंबरचं ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. त्यानंतरचा 46वा प्रश्न बघा, चुंबकीय क्षेत्राची तीव्रता मोजण्याची एकक कोणते आहे? चुंबकीय क्षेत्राची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे? तर मॅग्नेटिक फ्रीज बघा, याचं SI युनिट आहे, SI युनिट टेस्ला. काय? टेस्ला. आणि CGS युनिट आहे गॉस जी. बघा, ही चुंबकीय क्षेत्र जे आहे ते सदिश राशी आहे. मॅग्नेटिक फ्रीज सदिश राशी आहे. बघा, 2-3 प्रश्न यामध्ये मी कव्हर करते मित्रांनो, त्यामुळे काळजीपूर्वक व्हिडिओ पहा. सदिश राशी आहे मित्रांनो याची. म्हणजेच आपल्याला विचारलं काय होतं, तर याचंही एकक विचारलं होतं, ते आहे टेस्ला. ऑप्शन नंबर ए मध्ये आहे बघा, टेस्ला. आता याच्यामध्ये बघा, न्यूटन कशाचं युनिट आहे? न्यूटन आहे बलाचं. न्यूटन बल. सर्व मी यामध्ये कव्हर करते मित्रांनो. जूल कशाचं आहे? तर जूल आहे ऊर्जा, कार्याचं. ओके. आणि वॅट कशाचं आहे? कशाचं आहे? पॉवर. बघा, हे 4ही ऑप्शन आपण कव्हर केलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे टेस्ला, ए नंबर. यानंतरचा प्रश्न आहे 47वा. 6 ओहम, 3 ओहम आणि 2 ओहम प्रतिरोधक सिरीजमध्ये जोडले आहेत. त्यावर एकूण 22 वॅट आणि 6 ओहम प्रतिरोधकावर व्होल्टेज किती आहे? 6 ओहम व्होल्टेजवर विचारलेलं आहे. त्या अगोदर बघा, आपल्याला इन सिरीजमध्ये आपल्याला टोटल वॅट जर काढायचं म्हटलं तर V1, V2 आणि V3 टोटल असते. या तिघांची बेरीज असते टोटल वॅट. ठीक आहे. या अगोदर आपण काय करूया, आता याची फिगर काढून घेऊया. त्याच्याशिवाय आपल्याला समजणार नाही. तर बघा, आपल्याला 3 ओहम दिलेत ना इथं. 6, 3 आणि 2 रोधक 3 येतं ना. अशा प्रकारची बॅटरी येणार आहे मित्रांनो. ही अशा प्रकारची बॅटरी येईल, प्लस मायनस. हे टोटल वॅट असतं बघा, इथं वॅट असतं. किती इथं दिलेलं? 22 वॅट दिले. ठीक आहे. आता इथं 6, 3 आणि 2 दिलेलं आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी टोटल विचारले ना, V1, V2, V3. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, आपल्याला विचारलेलं आहे त्यांनी ओम, म्हणजे 6चं ओम विचारलं. ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी रेजिस्टन्स. आता रेजिस्टन्स आपल्याला माहिती आहे, रेजिस्टन्स R1 प्लस R2 प्लस R3. टोटल किती आलं रेजिस्टन्स आपलं? तर R1 6, 3 आणि 2 किती? 11 वॅट ओम. 11 ओम. ओके. आता या ठिकाणी बघा, आपल्याला काय काढायचं आहे सुरुवातीला? तरी आपल्याला काढायचं आहे करंट काढावं लागेल ना आपल्याला. यामधून किती सप्लाय करंट होतोय हे अगोदर काढावं लागेल. बरोबर आहे. त्यानंतर आपण काय करू शकतो, तर काय काढू शकतो आपण? वॅट काढू शकतो. ठीक आहे. आता करंट पाहायचं आहे आपल्याला, यामधून किती सप्लाय होतो सुरुवातीला. ठीक आहे. आता करंट जर बघायचं आहे म्हटलं तर आपल्याला फॉर्म्युला काय आहे? V बरोबर करंट रेजिस्टन्स. ठीक आहे. V किती आहे? 22. करंट माहीत नाही आहे, गुणिले रेजिस्टन्स 11 आला आहे. म्हणजेच I बरोबर किती येणार आहे? हा गुणाकारामध्ये इकडे जाऊन भागाकारामध्ये होईल. म्हणजेच 22/11 होईल. तर 11 दोन्ही 22 म्हणजे 2A. इथं आला करंट. किती आला आपला? 2A आला. ओके. आता 2A जर करंट आला आहे, आपल्याला काढायचं आहे वॅट. काढू आपण वॅट, म्हणजे 1 वॅट काढू आपण. किती? I रेजिस्टन्स म्हणजे करंट आणि रेजिस्टन्स काढला. करंट किती आला आहे आपला? 2 गुणिले पहिला R रेजिस्टन्स. पहिला काय आपला? 6. हा पहिला V1 रेजिस्टन्स किती? 6 आहे ना. आपल्याला इथला रेजिस्टन्स काढायचा आहे फक्त. म्हणजेच 6 दोन्ही 12. 6 दोन्ही 12 हा काढायचा आहे. 12 वॅट निघाला आहे आपल्याला. जो विचारला आहे म्हणजे 6 मधला विचारला आहे बघा. 6 ओम मधला विचारला, म्हणजे याच्यामधला विचारला आपल्याला, 6 ओम मधला. ओके. आता याच्यामधला विचारला, हा निघाला आहे 12. हा निघाला आहे 12. मी कलर चेंज करते. हा किती निघाला आहे मित्रांनो? हा निघाला आहे 12. ठीक आहे.
आता याच्या पुढचा जरी काढायचा म्हणलं, आपल्याला विचारलं तर फक्त 6 ओममधलाच, त्यांनी फक्त हाच विचारला आहे आपल्याला. तो आला आपला किती आला आहे? 12 आला आहे. आता 12 ऑप्शनमध्ये कुठं दिसतंय मित्रांनो तुम्हाला? सी नंबरचं ऑप्शन दिसतंय आपल्याला, 12 वॅट. हे आहे करेक्ट आन्सर आपलं. ठीक आहे. आता जर पुढचा जरी काढायचा म्हटलं आपण, समजा यामधला जर काढायचा म्हटलं, 3चा जर विचारला असता तुम्हाला, तर 3चा विचारला असता तर काय काढलं असतं मित्रांनो तुम्ही? तर मग व्ही बरोबर आय किती आहे? 2 आणि रेजिस्टन्स किती? 3चा विचारला असता, 3 दोन्ही 6. या ठिकाणी 6 आला असता रेजिस्टन्स. आता हा आला 6, हा आला 12. आता इथला जर काढायचं म्हटलं 2 गुणिले 2 4. आणि या तिघांची बेरीज जर केली मित्रांनो, टोटल जर विचारलं तुम्हाला, तर 12 आणि 6 18, 18 4 22. टोटल आहे 22. आलं की नाही वॅट? 22. टोटल 22 आलं. म्हणजेच आपलं करेक्ट आन्सर आहे 12 वॅट. व्हिडिओ आवडतोय नक्कीच मित्रांनो, तर नक्की व्हिडिओला लाईक झालंच पाहिजे आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा झालंच पाहिजे. यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो 48वा. एका चालकातून 4 सेकंदात 12C चार्ज वाहते. चालकातील प्रवाह किती आहे? प्रवाह किती आहे हे विचारलं मित्रांनो आपल्याला. ओके. आता बघा, गिवन काय दिलं आहे आपल्याला? गिवन काय दिलं आहे? गिवन दिलेलं आहे त्यांनी. टाईम किती दिला आहे? 4 सेकंद. त्यानंतर चार्ज Q 12C. आणि आपल्याला विचारलं आहे प्रवाह म्हणजेच करंट आय विचारलं. चला मग फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आय बरोबर चार्ज भागिले टाईम. मग Q किती आहे? 12. टाईम किती आहे? 4. 4 त्रिक 12. आय आलेला आहे मित्रांनो आपलं 3A. 3A हा आलेला आहे एम्पियर. ओके. मग ऑप्शनमध्ये आपल्याला कुठं दिसतंय? ऑप्शन नंबर दिसतो आहे बी नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. आता यामध्ये बघा, करंटचं SI युनिट एकक किती आहे? करंटचं आयचं एम्पियर. काय? एम्पियर ए. आणि चार्ज क्यूचं कुलोम. काय? कुलोम सी. ओके. त्याचा प्रश्न बघा 49वा. जूल नियमानुसार जर प्रवाह दुप्पट झाला आणि प्रतिरोध व वेळ समान राहिली तर होणारी उष्णता सांगा. तर आता होणारी उष्णता त्या अगोदर बघा, जूलचा नियम काय सांगतो? जूलचा नियम सांगतो एखाद्या वाहकातून विद्युतधारा वाहत असेल त्याच्यातून बाहेर पडणारी उष्णता, हीट, ती कशी काढायची तो सांगतो जूलचा नियम. ओके. ही हीट वाहत असेल तर बाहेरची हीट जी पडणारी आहे ती कशी काढायची? आता जूलच्या नियमानुसार काय सांगतात? तर H बरोबर करंट स्क्वेअर, रेजिस्टन्स आणि टाईम. लक्षात येतं? याचा वापर करून आपण बाहेर पडणारी उष्णता काढू शकतो. आता बाहेर पडणारी उष्णता काढायची. यस. आता करंट, हा करंट काय सांगितलं त्यांनी? प्रवाह दुप्पट झाला, करंट दुप्पट झाला, मग 2I स्क्वेअर. आणि प्रतिरोध आणि वेळ जशाला तसा समान राहिला, म्हणजेच जशाला तसा राहिला. आर आणि टी जशाला तसा राहिला. ओके. आता मग काय होईल? H. आता 2चा स्क्वेअर काय? 4 आणि आयचा स्क्वेअर आय स्क्वेअर आर टी. बघा या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय? तर 4 पट झालेलं दिसतंय. 4 पट झालेलं दिसतंय. तर तुम्हाला ऑप्शनमध्ये कुठं दिसतंय 4 पट झालेलं? तर ऑप्शन नंबर सी 4 पट होईल. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. आणि मित्रांनो हा IMP प्रश्न आहे. लक्षात ठेवा. 1 ते 2 वेळेस नक्की पहा. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. बघा 50वा. एका हीटरचा प्रतिरोध 200 ओहम आहे आणि तो 220 वॅट पुरवठ्याशी जोडलेला आहे. हीटरमध्ये वापरलेली शक्ती किती आहे? हीटरमध्ये वापरलेली शक्ती. आता आपल्याला गिवन काय दिलं मित्रांनो? इथं गिवन आर 200 ओहम, वॅट 220 आणि पॉवर विचारलाय, शक्ती विचारली आहे. ओके. इलेक्ट्रिक पॉवर कशी काढायची? इलेक्ट्रिक पॉवर काढण्यासाठी बेसिक सूत्र आहेत बघा आपल्याला. बेसिक सूत्र कोणकोणते आहेत ते मी एक सांगते तुम्हाला. बेसिक सूत्र. आता P बरोबर VI ऑरमध्ये P बरोबर I स्क्वेअर R
ऑर पी बरोबर व्ही स्क्वेअर भागिले आर. आता या ठिकाणी बघा आपल्याला विचारलं काय, तर हीटरमध्ये वापरलेली शक्ती किती आहे हे विचारलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला दिलं आहे काय, तर आर पण दिलं आहे आणि वॅट पण दिलं आहे. तर आपण या ठिकाणी आपण या सूत्राचा वापर करूया, या सूत्राचा वापर करूया. ठीक आहे. मग आता पी बरोबर व्ही स्क्वेअर आणि आर याचा वापर करूया. चला मग किमती टाकूया आपण सूत्रामध्ये. तर पी काढायचा आहे, व्ही किती दिला आहे 220चा स्क्वेअर भागिले 200. त्यानंतर आता जर 220चा स्क्वेअर केला तर काय होतं बघा, 422चा स्क्वेअर 484 आणि 0 ओके. त्यानंतर 200. आता 200चे 2 शून्य कटले. त्यानंतर बेक बे दोन्ही 4, बेचोक 8 आणि बे 2 4, म्हणजेच 242 आपल्याला ऑप्शनमध्ये कुठं दिसतंय, 242 एक शून्य लागतो आहे त्याला. तर 242 ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आन्सर आहे ह्या प्रश्नाचं. 2420 शक्ती युनिट आहे. ओके, तर करेक्ट ऑप्शन. यानंतरचा 51वा प्रश्न बघा, बॅटरीद्वारे कोणत्या प्रकारचा प्रवाह पुरवला जातो. बॅटरीमध्ये बघा आता मित्रांनो, प्रवाह करंट दोन प्रकारचे असतात. करंट दोन प्रकारचे असतात मित्रांनो, एक आहे सी डी आणि एक आहे ए सी. ओके. आता सी डीमध्ये बघा, सी डीमध्ये परिवलन स्थिर असते, परिवलन स्थिर असते. त्यानंतर मॅग्नेट कसं असतं, कॉन्स्टंट कसं असतं, कॉन्स्टंट मॅग्नेट कॉन्स्टंट असतं. त्यानंतर डायरेक्शन पण स्थिर असतं, डायरेक्शन पण कसं असतं, स्थिर असतं. यालाच काय म्हणतात, सी डी काय, डायरेक्ट करंट. यालाच काय म्हणतात, डायरेक्ट करंट म्हणतात. आता याची फ्रिक्वेन्सी असते बघा 0, याची फ्रिक्वेन्सी 0 असते. याच्यामध्ये ए सीमध्ये बघा परिमाण चेंज होतं. काय, परिमाण चेंज होतं, याचं दिशा पण चेंज होते, दिशासुद्धा चेंज होते, दिशासुद्धा काय होते इथे चेंज होते. आणि याची फ्रिक्वेन्सी आहे 500 हर्ट्ज. काय, 500 हर्ट्ज आहे. तर यामध्ये बघा सी डीमध्ये बॅटरीचे प्रकार येतात, बॅटरीचे सर्व प्रकार येतात सी डीमध्ये. आणि ए सीमध्ये घराची जी करंट, घरात जो सप्लाय होतो ऑफिसमध्ये, अशा प्रकारचे जे सप्लाय होतो करंटचा, तो काय असतो ए सीमध्ये त्याचं रूपांतर होतं, म्हणजे ए सीमध्ये तो प्रकार येतो. आणि आपल्याला विचारलं बॅटरीद्वारे कोणत्या प्रकारचा प्रवाह होतो. बॅटरीद्वारे फक्त सी डी होतो, डायरेक्ट सी डी कुठं दिसते तुम्हाला, फक्त सी डी होतो, म्हणजेच ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. 52 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, ओहमच्या नियमानुसार जर व्होल्टेज दुप्पट झाला आणि प्रतिरोध समान राहिला, प्रवाह म्हणजे प्रवाह पण आणि प्रतिरोधसुद्धा समान राहिला, फक्त व्होल्टेजच दुप्पट झाला तर प्रवाह म्हणजे आपल्याला प्रवाह विचारलं. तर याच्यामध्ये बघा आपल्याला माहिती आहे ओहमचा नियम काय सांगतो. ओहमचा नियम सांगतो व्ही करंट आणि रेझिस्टन्स. आता ओहमने सांगितलं होतं एखाद्या वाहनातून वाहणारी विद्युतधारा विभवांतराला समांतर असते, म्हणजेच व्ही बरोबर आय आर. आता यावरूनच जर आय जर घेतला तर व्ही आणि हा भागिले होईल आर, म्हणजेच आपल्याला माहिती आहे व्ही कसा आहे, विभवांतर दुप्पट सांगितलं आहे, व्होल्टेज दुप्पट सांगितलं आणि आर. यावरून काय, आय बरोबर 2, म्हणजेच दुप्पट येते आपल्याला प्रवाह दुप्पट विचारला तर ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर, प्रवाह दुप्पट होईल. बघा 53वा, 2 मोल पाण्याचे H2O किती रेणू मॉलिक्युल्स आहेत. आता या ठिकाणी बघा एक मोल बरोबर किती. आता ग्रॅममध्ये व्यक्त केलेले अणुवस्तुमान किंवा रेणूचे वस्तुमान 1 मोल असते. किती असते, तर 1 मोल असते. लक्षात घ्या, अणुवस्तुमान आणि रेणू वस्तुमान, अणु आणि रेणू वस्तुमान. ओके. आता एक नंबर असा आहे बघा, तो नंबर काय 6.022
गुणिले 10⁻23. या नंबरला तुम्ही पाठच करायचे मित्रांनो, पाठच करायचे. तर ॲव्होगॅड्रो हा नंबर आहे, हा पाठच करायचा. हा काय सांगतो हा नंबर? तर हा नंबर सांगतो 1 मोल मधील अणू आणि रेणू. अणू आणि रेणूंची संख्या ही फिक्स असते. फिक्स काय असते? फिक्स असते. फिक्स हा नंबर फिक्सच असतो आणि हा पाठच करायचा आहे. अणू आणि रेणूचा 1 मोलमधील 1 मोलचा हा एवढा नंबर फिक्सच असतो कोणत्याही वस्तूचा. लक्षात घ्या. आता तुम्हाला विचारले 2 मोल पाण्याची. किती विचारले? 2 मोल. काय करायचं मित्रांनो? फक्त 2 याला मल्टिप्लाय करायचं आहे. काय करायचं आहे? 2 याला मल्टिप्लाय करायचं आहे. उत्तर येईल बघा. बघा पदार्थ कोणताही असू द्या, त्याचा अणू आणि रेणूंचं एवढंच 1 मोलचा एवढाच येतो नंबर आणि त्याला 2 जर गुणिला आपण तर काय येईल उत्तर? तर 12.044 असा येईल बघा. 10⁻23 असं येईल. तर जवळपास याला मिळतो जुळतो जर विचार केला तर बी नंबरचं उत्तर येते. बी नंबरचं उत्तर येते पण 1च्या नंतर पॉईंट आहे. आपण जर हा 1 पॉईंट इकडे जर घेतला मित्रांनो, हा पॉईंट इकडे जर घेतला आपण 1.2044 जर केला तर याचा पॉवर 1 वाढतो. 1ने इकडे घेतला म्हणजेच आपला 10⁻24 होईल मित्रांनो. 10⁻24 होईल आणि हेच आपलं करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. 54 नंबरचा प्रश्न बघा. 44 ग्रॅम CO2 मध्ये किती मोल आहेत? कार्बन डायऑक्साईडमध्ये किती मोल आहे हे विचारलं आहे. कार्बन डायऑक्साईडमधलं मोल विचारलं आहे. लक्षात घ्या. आता बघा 1 मोल CO2 कार्बन डायऑक्साईड. ओके. आता कार्बन डायऑक्साईडचा रेणूचे वस्तुमान किती आहे? रेणूचे वस्तुमान 12 आणि ऑक्सिजनचे अणूचे वस्तुमान प्लस करायचे आहेत आपल्याला. अणू आणि रेणूचे 32. लक्षात घ्या 32. टोटल किती आले मित्रांनो? तर 44 ग्रॅम CO2. तर लक्षात घ्या यामध्ये 44 आलं. आपल्याला विचारलं काय होतं? आपण काय काढलं? 1 मोलचं काढलं आहे कार्बन डायऑक्साईडचं. 1 मोलचं काढलं आहे म्हणजेच किती आले? 44 आले. म्हणजे आपल्याला ऑप्शनमध्ये कोणतं उत्तर पाहिजे? तर 1 मोल पाहिजे. कोणत्या ऑप्शनमध्ये? तर बी नंबरच्या ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर बी 1 मोल याचं उत्तर आहे. म्हणजे बघा कोणाचेही 1 मोल काढायचे असेल तर अणूचे वस्तुमान आणि रेणूचे वस्तुमान दोघांचं ग्रॅममध्ये करायचं. सिंपल. दोघांचं ग्रॅममध्ये करायचं. सिंपल. 57 O16 आणि O18 मधील फरक कोणत्या बाबतीत आहे? आता या दोघांमधला कोणता फरक आहे? काय फरक आहे? तर बघा संयुजा शेवटच्या याच्यामध्ये बघा संयुजा यामध्ये बघा शेवटच्या कक्षेमध्ये आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉनची संख्या अष्टक पूर्ण करण्यासाठी ऑक्सिजन 16 आणि ऑक्सिजन 18 याचा काय नेमका फरक काय आहे? याचा संबंध काय? आता संयुजेमध्ये बघा शेवटच्या कक्षेत अष्टक पूर्ण होण्यासाठी दिलेल्या किंवा कमवलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच काय? तर अनुक्रमांक असतो. हे आपल्याला माहिती आहे अनुक्रमांक असतो. आता ओ बरोबर काय? तर 8 इलेक्ट्रॉन ऑक्सिजन 8 पूर्ण पाहिजेत. मग याचं कसं होणार? तर 2 आणि 6 मध्ये डिस्ट्रीब्यूट होणार इलेक्ट्रॉनमध्ये बरोबर की नाही? मग आता अष्टक पूर्ण करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी शेवटचं अष्टक पूर्ण करण्यासाठी आपल्याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे मित्रांनो? तर किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? तर 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजेच 2 आणि 8 करायचं असेल तर इथं देण्याची 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. किती? 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजेच अष्टक पूर्ण होण्यासाठी इलेक्ट्रॉनची गरज आहे. ते इलेक्ट्रॉनची संख्येची गरज आहे. या दोघांमध्ये काय फरक आहे? ह्या दोघांमध्ये फरक हा आहे की इलेक्ट्रॉनची संख्या. म्हणजेच ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. इलेक्ट्रॉनची संख्या आपल्याला या ठिकाणी हवी आहे. यानंतरचा प्रश्न बघा 56वा. आधुनिक आवर्त सारणीमध्ये संक्रमण घटक ट्रान्झॅक्शन एलिमेंट्स कोणत्या ब्लॉकमध्ये आहेत? यामध्ये बघा यामध्ये यस आणि पीमध्ये सँडविच सारखं झालेलं आहे बघा. दोघांमध्ये आहे हा आतमध्ये म्हणजेच हा ब्लॉक आहे. हा ब्लॉक यामध्ये कोणता ब्लॉक असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे याचं बघा ऑप्शन नंबर सी डी ब्लॉकमध्ये हे असणार आहे. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. हा प्रश्न आहे बघा. खालीलपैकी कोणता पदार्थ दोन्ही आम्ल आणि आम्लारी म्हणून वागतो? तर आम्ल
आणि आमलारी मिळून आहे उभयधर्मी पदार्थ आणि तो आहे बघा. इथं ऑप्शन थोडंसं मिस्टेकली प्रिंट मिस्टेक झाली बघा. Al2O3 आहे. Al2O3 ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. कुठला संकेत इंडिकेटर मजबूत आम्ल आणि मजबूत आम्लारी दोन्ही ओळख सांगतो? कोणता सांगतोय? तर ऑप्शनमध्ये जाऊ आपण. लिटमस सांगतो, फिनॉफ्थलीन सांगतो, मिथाईल ऑरेंज सांगतो. म्हणजेच ऑप्शन नंबर करेक्ट आहे. वरील सर्व इंडिकेटर स्ट्रॉंगली मजबूतली सांगतो. 60वा खालीलपैकी कोणते क्षार सॉल्ट आम्लारी बेसिक स्वरूपाचे तयार होते? बघा, बेसिक स्वरूपाचे तयार होते. कशापासून बेसिक स्वरूपाचं आम्ल तयार होतं? तर याच्यामध्ये बघा आपल्याला सांगता येईल बघा. H2CO3 कार्बोनिक ॲसिड हे वीक ॲसिड तयार होतं. कार्बोनिक ॲसिड प्लस तीव्र आम्ल काय होईल? NaOH. आता याच्यापासून काय तयार होतं? ह्यामध्ये एक स्ट्रॉंग आणि वीक आणि स्ट्रॉंग आम्लपासून, हे स्ट्रॉंग आहे, ह्या दोघांपासून काय तयार होतं? तर Na2CO3 प्लस H2. तर हे बेसिक स्वरूपाचं आम्ल तयार होतं. बेसिक स्वरूप. तर कोणतं तयार होतं आहे? तर ऑप्शन नंबर बी Na2CO3. चा खालीलपैकी कोणते इंधन रॉकेटमध्ये वापरले जाते? रॉकेटमध्ये वापरले जाते मित्रांनो. तर बघा, रॉकेटमध्ये द्रवरूपाचे हायड्रोजन वापरलं जातं. काय जातं? हायड्रोजन वापरलं जातं. बघा, हायड्रोजन वापरलं जातं. आणि बघा यामध्ये क्रायोजेनिक इंजिन स्पेसिफिक स्वरूपाचं एक इंजिन आहे बघा. यामध्ये लिक्विड स्वरूपामध्ये हायड्रोजन जवळपास वापरलं जातं आणि याला 253 डिग्री सेल्सिअसला काय केलं जातं? थंड केलं करतात. ओके. तर याच्यामध्ये मग कोणतं वापरलं जातं? रॉकेटमध्ये ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट ऑप्शन. हायड्रोजन वापरलं जातं. हायड्रोजन समजतोय? तर नक्कीच तुम्हाला हेल्पफुल वाटतोय तर व्हिडिओला लाईक झालंच पाहिजे आणि चॅनलवर नवीन आहात तर नक्कीच सबस्क्राईब चॅनलला झालंच पाहिजे मित्रांनो. सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जायचं नाही. यानंतरचा प्रश्न बघा 61वा. खालीलपैकी कोणता रासायनिक बंध केमिकल बॉन्ड एका अणूपासून दुसऱ्या अणूपर्यंत इलेक्ट्रॉनिक्स हस्तांतरणाने तयार होतो? हस्तांतरणाने म्हणजे देवाणघेवाणातून तयार होतो. तर चला मित्रांनो बघा, रासायनिक बंध मित्रांनो, रासायनिक बंधाचे 2 प्रकार पडतात. एक आहे आयनिक बंध आणि दुसरा आहे कोव्हॅलेंट म्हणजे संयोजिक बंध. आता आयनिक बंधमध्ये बघा, धातू आणि अधातू घेवाण आणि देवाण. धातू देतो आणि अधातू घेतो म्हणजे हा प्लस आहे आणि हा मायनस आहे. घेणारा मायनस असतो, देतो आणि घेतो. म्हणजे देवाण आणि घेवाण यातून तयार होणारा बंध म्हणजेच कोणता? देवाण घेवाण करणारा बंध म्हणजेच आयनिक बंध. आणि यामध्ये बघा अधातू आणि धातू आणि अधातू, धातू आणि अधातू हे समतोल असतं म्हणजे पार्टनरशिपमध्ये असतात. त्यामुळे हे पार्टनरशिपमध्ये असतात. आयनिक बंध म्हणजे देवाणघेवाण होते. आणि आपल्याला विचारले काय बघा, हस्तांतराने म्हणजे देवाण आणि घेवाण या ठिकाणी विचारले. आणि देवाण आणि घेवाण कोणत्या बंधामध्ये होतं आहे? तर आयनिक बंधामध्ये होतं आहे. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. आयनिक बंध. असंच खालीलपैकी कोणती अभिक्रिया विस्थापन डिस्प्लेसमेंट प्रक्रियेत प्रतिक्रिया आहे? तर बघा आपल्याला दिसते बघा, विस्थापन डिस्प्लेसमेंट. तर काय सांगते? एक मूलद्रव्य दुसऱ्या द्रव्याला त्याच्या जागेवरून हटवतो आणि स्वतःला तिथे जाऊन बसतो, त्यालाच काय म्हणतात? विस्थापन. डिस्प्लेसमेंट
तर अशी कोणती क्रिया, कोणती अभिक्रिया दिसते तुम्हाला या ठिकाणी? तर ऑप्शन नंबर एच आपल्याला दिसतं या ठिकाणी. झिंक आहे बघा, हा उठतो आणि इकडे जाऊन बसतो, म्हणजे हा स्वतःला इथं जाऊन बसवतो, म्हणजेच ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. 63 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता हायड्रोकार्बन अल्काईन आहे? अल्काईन आहे बघा. आता बघा यामध्ये हायड्रोजनचे बघा, हायड्रोकार्बनचे 3 प्रकार पडतात बघा. 3 प्रकार पडतात. पहिला आहे अल्केन CC. दुसरा आहे अल्कीन. तिसरा आहे अल्काईन. ओके. आता याचं सूत्र आहेत बघा, याचे सूत्र आहेत CnH2n+2, याचा आहे CnH2n आणि याचा आहे CnH2n-2. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा अल्केनचे उदाहरण आहेत. अल्केनचे 1 नंबरचे याचे उदाहरण इथं लिहिते मी. याचे उदाहरण आहेत CH4, C2H6, C3H8. अल्केनचे आहेत बघा, अल्किनचे उदाहरण आहेत C2H4 आणि अल्काईनचे आहेत C2H2. तर आपल्याला विचारलं आहे काय, तर अल्काईनचे विचारलं आहे ऑप्शन. तर आपल्याला अल्काईनचे C2H2 कुठं दिसतंय? C2H2 ऑप्शन नंबर 3 C. C2H2 इज करेक्ट आन्सर. तर प्रश्न आहे बघा 64वा, RNA मध्ये कोणती नायट्रोजन बेस असते जी DNA मध्ये नसते? मध्ये नसते. आता आपण या दोघांचा फरक बघूया मित्रांनो. आधी दोघांचा फरक बघूया. ओके, या दोघांचा फरक बघू. तर RNA आणि DNA. ओके. आता RNA मध्ये रायबोन्यूक्लिक ॲसिड असते बघा. रायबोन्यूक्लिक ॲसिड असतात आणि याच्यामध्ये रायबोन्यूक्लिक असतात. शॉर्ट फॉर्ममध्ये मी लिहिते रायबोन्यूक्लिक ॲसिड असतात. ओके. याच्यामध्ये कोणती साखर असते? तर रायबो. कोणती साखर असते याच्यामध्ये? रायबो असते. याच्यामध्ये डीऑक्सीरायबोज. ओके, साखर. आता ही असते एकेरी साखळी. याच्यात एकेरी साखळी असते आणि याच्यामध्ये मात्र दुहेरी साखळी असते बघा. अशी दुहेरी साखळी असते, लक्षात घ्या. याच्यामध्ये 4 अम्ल असतात. 4 कोणते अम्ल असतात? AUGC. आणि याच्यामध्ये पण 4 असतात ATGC. लक्षात घ्या. याच्यानंतर बघा हे लेस स्टेबल असतात आणि हे मोर स्टेबल असतात. ओके. आणि हा मॅसेजेस वाहून नेतात आणि हे असतात कोडिंग करतात. हे काय करतात? तर कोडिंग तयार करतात, बनवतात. याच्यामध्ये बघा आपल्याला विचारलं काय, तर नायट्रोजन बेस आणि DNA मध्ये नसतात. DNA मध्ये काय नसतात? तर बघा या दोघांमध्ये काय नाही आहे. इथे A आहे, G आहे, इथं फक्त U आणि इथं T. म्हणजेच काय मित्रांनो, इथं थायमिन आहे, DNA मध्ये नसतात. इथं थायमिन आहे पण युरॅसिल आहे की इथं युरॅसिल नाही, इथं थायमिन आहे आणि इथं युरॅसिल आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर C इज करेक्ट आन्सर आपलं, की DNA मध्ये काय नाही आहे ते युरॅसिल नाही आहे. यानंतरचा 65वा प्रश्न आहे बघा मित्रांनो, कोणत्या प्रकारच्या एंडोप्लास्टिक रेक्टिक्युलममध्ये रायबोझोम्स संलग्न असतात आणि प्रथिन संश्लेषणात भाग घेतात, प्रोटीन सिंथेसिसमध्ये भाग घेतात? लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी ER म्हणजेच काय? पेशींचे परिवहन संस्था असते. ही पेशींची परिवहन संस्था असते. याचे 2 प्रकार पडतात बघा. एक आहे गुळगुळीत स्मूथ आणि दुसरा आहे रफ खरबडीत भाग. ओके. आता याचं काम आहे मेदाची संश्लेषण करणं आणि याचं काम आहे मित्रांनो रायबोझोम्स
प्रोटीनचे संश्लेषण करणं रायबोझोम्स प्रोटीनचे संश्लेषण करणं म्हणजेच काय या ठिकाणी आपल्याला विचारलं तेच की रायबोझोमचे संश्लेषण करणं प्रोटीनमध्ये. तर मग रफ आहे ना, रफ ER, स्मूथ नाही सांगितलं त्यांनी, स्मूथ इथं स्मूथ आहे पण रफ सांगितलं. रफ म्हणजेच ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. त्यानंतरचा प्रश्न आहे 66वा बघा. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या RNA ॲमिनो ॲसिड रायबोझोम्सवर पोहोचवते? ॲमिनो ॲसिड बघा रायबोझोम्सवर पोहोचवते कोणते RNA? आता RNAचे 3 प्रकार आहेत मित्रांनो, 3 प्रकार. पहिला आहे mRNA, दुसरा आहे rRNA आणि तिसरा आहे बघा tRNA. ओके, आता बघा हा मॅसेंजर आहे यम. यानंतरचा आहे रायबोझोम्सला हा चिकटलेला असतो आणि हा जागा उपलब्ध करून देतो बघा, जागा उपलब्ध करून देतो. ओके, आणि हा तिसरा आहे, हा आहे रायबोझोम्स ॲमिनो ॲसिड पोहोचवण्याचं काम करतो. ॲमिनो ॲसिड पोहोचवण्याचं काम करतो. लक्षात घ्या मित्रांनो, हे तिन्ही पण आहेत. मग यामध्ये आपल्याला विचारलंच काय, तर ॲमिनो ॲसिड रायबोझोम्स पोहोचवण्याचं काम कोण करतं? तर tRNA. तर ऑप्शनमध्ये कुठं आहे, तर बी नंबरला आहे हा tRNA इज द करेक्ट ऑप्शन या प्रश्नाचं. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडतोय तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जायचं नाही मित्रांनो. ओके, यानंतरचा प्रश्न आहे बघा मित्रांनो 67वा. मायटोसिसच्या शेवटी किती कन्या पेशी तयार होतात? कन्या पेशी, डॉटर सेल्स. आता यामध्ये बघा मायटोसिसचे 2 प्रकार असतात. एक आहे गुणसूत्री आणि दुसरा आहे अर्ध गुणसूत्री. हे 2 प्रकार पडतात. म्हणजेच मायटोसिस आणि दुसरा आहे मिओसिस. ओके, आता यामध्ये बघा मूळ पेशी जर 46 आहेत तर याच्या सेल्स 2 मध्ये येतात आणि त्या दोन्ही जेवढ्या मूळ पेशी आहेत तेवढ्याच असतात 46. ह्या काय तर कन्या पेशी आहेत, ह्या 2 कन्या पेशी आहेत. काय तर कन्या पेशी डॉटर सेल्स आहेत. आता याच्यामध्ये अर्धगुणसूत्रामध्ये मिओसिसमध्ये काय तर मूळ 46 असू द्या, मूळ पेशी 46 असू द्या, याच्यात 4 प्रकारामध्ये येतात. आणि 4 प्रकारामध्ये कशा येतात तर अर्ध्या येतात, अर्ध्या म्हणजेच 23 असणार आहे. याच्यामध्ये 23 असणार आहेत. मग यामध्ये आपल्याला विचारलं काय तर मायटोसिसच्या शेवटी किती कन्या पेशी तयार होतात? मायटोसिस तर किती कन्या तयार होतात? 1 आणि 2 म्हणजेच ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. सी. त्याचा प्रश्न आहे बघा 68वा. खालीलपैकी कोणता संयोजक उती कनेक्टिव्ह टिश्यूज प्राण्यामध्ये चरबी फॅट साठवते? फॅट. आता बघा प्राण्यांच्या उतीचे प्रकार. प्राणी उती प्रकार आहेत बघा 4. अभिस्तर, नंतरचा आहे बघा संयोजिक, त्यानंतरचा आहे स्नायू आणि पुढचा आहे चेता. लक्षात घ्या आपल्याला संयोजिकच पाहिजे. संयोजिकची उदाहरणं मी सांगते तुम्हाला. हे सर्व उदाहरणं आहेत त्यांचे बघा. कास्ती, मेद, हाड आणि रक्त हे 4ही आहेत. पण आपल्याला याच्यातलं विचारलं काय मित्रांनो? फॅट विचारलंय. फॅट, चरबी आणि मेद हे फॅटचं काम करतं. मेद म्हणजेच ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर या क्वेश्चनचं. मित्रांनो, व्हिडिओ आवडतंय लाईक आणि सबस्क्राईब झालंच पाहिजे. ओके, यानंतरचा प्रश्न आहे बघा 69वा. जास्त ॲर्थोपेडियसमध्ये उत्सर्जनासाठी कोणते अवयव असतात? आता ॲर्थोपेडियस हा एक प्रकारचा कीटक आहे. मग कीटक आहे मित्रांनो. तर याचे उत्सर्जनासाठी कोणता अवयव आहे? तर ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. मालपिगियन
ट्युबुलस इज करेक्ट आन्सर. प्रश्न आहे बघा मित्रांनो 70वा. कोणत्या वनस्पती गटात अंधपुष्पांद्वारे प्रजनन होते आणि वाहक उतक व्हॅस्क्युलर टिश्यू असते? स्पेट्रोफायटस. करेक्ट आन्सर इज अ बी. 71वा. कोणता वनस्पती हार्मोन पेशी विभाजन सेल डिव्हिजन वाढवतो आणि पाने वृद्धत्व एजिंग लांबवतो? तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी सायटोकायनिन. सायटोकायनिन इज करेक्ट आन्सर. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो आणि शेवटचा प्रश्न आहे हा. तर प्रश्न आहे दगडफूल खालीलपैकी कोणते निर्देशक इंडिकेटर मानले जातात? आता मानले जातात काय मानले जातात बघा. यामध्ये आपल्याला माहिती आहे दगडफूल बरोबर शेवाल प्लस कवक ह्या दोघांच्या संयोगातून सहजीवनातूनच तयार होते दगडफूल. या दोघांच्या संयोगातून आणि सहजीवनातूनच दगडफूल तयार होते मित्रांनो. तर याचं जे निदर्शक आहे याचं आहे वायू प्रदूषण. काय? ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. वायू प्रदूषण. मित्रांनो आज आपण जवळपास 72 प्रश्न क्वालिटी बेस्ड प्रश्न अशाच प्रकारचे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघितला, ज्यांनी बघितला त्यांचे खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही. थँक्यू सो मच.